थँक यू सो मच आणि आय एम शुअर आता माझा व्हिडिओही तुमच्या सगळ्यांना दिसतोय. तर सगळ्यांना रेकीच्या प्रवासात मी वेलकम करते. माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत व्यवस्थित येतोय, तर जरा एकदा साइन लँग्वेजने सांगा की येस येतोय. सुपर्ब. आणि आय एम रिअली हॅपी की आपल्याला त्या एनर्जीनी सिलेक्ट केल्याशिवाय आपण हा प्रवास आय एम सॉरी. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की प्लीज तुम्ही सगळेजण जोपर्यंत काही शेअरिंग नाही तोपर्यंत म्यूटवरच राहाल, म्हणजे आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही. तर हा प्रवास सुरू करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची एक परमिशन आणि सोबतच एकतर त्या एनर्जीला थँक्स, ज्या एनर्जीमुळे आपण एका प्लॅटफॉर्मवर येऊ शकलो. आणि थँक सो मच तुमच्या सगळ्यांना की तुम्ही हा विश्वास या फॅमिलीवर कनेक्ट केला. हा आपला 4 दिवसाचा प्रवास अगदी व्यवस्थित होण्यासाठी काही छोटे-छोटे रूल्स आहेत, ज्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. चॅट बॉक्समध्ये कोणीतरी मला हिंदीची रिक्वेस्ट करतायत, पण आय एम रिअली सॉरी. हा प्रवास स्पेशली मराठीसाठी आहे. तुम्ही टीमशी एकदा कनेक्ट व्हाल. जर तुम्हाला मराठीमध्ये जर काही अंडरस्टँडिंगमध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हिंदीच्या बॅचचा पार्ट बना. आपके लिए एक छोटा-सा रिक्वेस्ट है कि आपको मराठी बिल्कुल भी समझ में नहीं आती हो, तो आपको हिंदी के बैच का पार्ट बनना पडेगा. तर थँक यू. वळूयात आपण आपल्या आजच्या डे 1 कडे. इट इज रिअली इम्पॉर्टंट की आपण एक फाउंडेशन बनवतोय आज डे 1 मध्ये काय-काय शिकणार आहे त्याच्या आधी बरेचसे फॅमिली मेंबर फर्स्ट टाईम या मीटिंगचा पार्ट बनले असतील. तर मला तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये शेअर करायचं आहे की ही फॅमिली काय करते आणि आपण कोणत्या एक्सपिरियन्सनी आजचा प्रवास करणार आहोत. तर माझं नाव डॉक्टर योगिनी कुबेर आणि मला माझ्या गुरूंकडनं मिळालेलं नाव शिव योगिनी. गेली 18 वर्ष झाले आम्ही या जर्नीचा पार्ट आहेत आणि आमचा आवडीचा शब्द आहे की वी आर मीडिएटर. आम्ही एक फक्त माध्यम बनण्याचं काम करतोय. बेसिकली एज्युकेशनमध्ये मी माझी चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये पी-एच-डी कंप्लीट केली आहे आणि या मोडॅलिटीमध्ये मला प्रॅक्टिकली 18 इयर्स झालेत. ट्रेनिंग इंडस्ट्रीचा मी वेगवेगळ्या टायटलमध्ये पार्ट आहे. एन-एल-पी आणि ब्रेन एक्सपर्टी ही माझी एक्सपर्टी आहे आणि या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन पेक्षाही महत्त्वाचं गुरूंचा आशीर्वाद आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने ही जर्नी मी करतेय. या जर्नीचा कनेक्शन मे बी प्रत्येकाच्या लाईफमध्ये जसा होतो तसाच माझ्या लाईफमधला पण आहे, की मी जेव्हा माझ्याच लाईफमध्ये माझा रिबर्थ एक्सपिरियन्स केला आणि त्यानंतर मला असं वाटलं, की माझा रिबर्थ होण्यामागे ज्या मीडिएटरचा हात होता, असंच मीडिएटर म्हणून आपण या जर्नीसाठी काम केलं पाहिजे. तर माझ्यासोबत एंटायर माझी टीम असते, जी या प्रत्येक कामात माझ्यासोबत असते. तर या अनुभवानंतर एक छोटंसं व्हॅल्यू एडिशन करेल मी. बऱ्याचदा काही गोष्टी आपण ज्याही करतो त्या एनर्जीच्या परमिशन शिवाय नाही करू शकत आणि मी अगदी छोट्या-छोट्या स्टेपवर एक्सपिरियन्स केलाय, की हा सगळा जो पण काही एक्सपिरियन्स आहे, तो मला एनर्जीच्या प्रॅक्टिसने सोपा जातो आणि तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण ह्या जर्नीच्या आधी यांना ग्रॅटिट्यूड दिल्याशिवाय हा प्रवास सुरू होऊ शकणार नाही. ते म्हणजे माझे आजी-आजोबा. आय एम व्हेरी ब्लेस्ड, की माझ्या आजी-आजोबांचं जे कनेक्शन आहे, त्यामुळे आम्हाला एक खूप छान फाउंडेशन मिळालं. ते वारकरी होते आणि त्यानंतर माझ्या आई-बाबांचं कनेक्शन आणि माझ्या आयुष्यात आलेले सगळे गुरु. तर वन्स अगेन थँक यू. आय एम शुअर या एक्सपिरियन्सने लक्षात आलं असेल, की आपण कोणत्या बॅकग्राऊंडनी मला ऐकणार आहात. आता हा प्रवास नीट होण्यासाठी नियम काय? तर प्लीज एक्झॅक्ट 5 वाजता Zoomनी कनेक्ट व्हायचंय. आजच्या क्लासची रेकॉर्डिंग जरी तुम्हाला मिळाली किंवा उद्याच्या क्लासची जरी मिळाली, तरी हे लक्षात घ्यायचं की लाईव्ह कनेक्शन हे खूप वेगळं असतं. ते मिस करायचं नाहीये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सोबत डायरी पेन असला पाहिजे, वॉटर बॉटल असली पाहिजे, व्हिडिओ ऑन असला पाहिजे. इन बिटवीन काही पण तुम्हाला प्रश्न आले, तर सेम टाईम तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या, की मॅडम हे एक्सप्लेन करत होतं आणि माझ्या मनात हा प्रश्न आला. कारण आपण प्रश्न एंड ऑफ द सेशनच घेणार आहे, त्याच्या आधी नाही. मध्ये घेतल्याने लिंक ब्रेक होऊ शकते, कनेक्टिव्हिटी मिस होऊ शकते. त्यासाठी आपण या गोष्टीला लास्ट सेशनच्या एक टायमिंग देऊ आणि त्यामध्ये मी हेल्प करेल. 1% जर तो टाईम कव्हर नाही झाला, तर तुम्ही असे प्रश्न टीमला सेंड करू शकतात आणि मग टीम व्हॉईस नोट थ्रू तुम्हाला माझ्या व्हॉईस नोट थ्रू त्या प्रश्नाची उत्तरं पोहोचवेल. आणि अधून-मधून जेव्हा-जेव्हा मी तुमच्याकडनं काही ॲक्शन एक्स्पेक्ट करेन, की तुम्ही ती केली पाहिजे, तर प्लीज ती करा.
कारण त्याच्याने एक तर तुमची एनर्जी लेव्हलही वाढणार आहे आणि मला तुमची कनेक्टिव्हिटी लक्षात येईल. तर या फॅमिलीची एक खूप छान एनर्जी कनेक्ट करणारी ॲक्शन आहे, ज्याला आम्ही एनर्जायझर म्हणतो. तर सगळेजण जरा असे बसा आणि चेहऱ्यावर छानशी स्माईल द्या. जेवढी छान स्माईल देता येईल तेवढी द्या. एकतर सकाळी 5:00ला न उठणारे पण 5:00ला उठलेत. अर्धे जण तर उठूच शकले नसतील. म्हणजे त्यांना आता 6-7 वाजता वाटणार आहे, "अरे क्लास गेला." तर जरा जरा असं बसून जरा स्माईल द्या, की आपण उठलोय आणि आपण जॉइन केलंय. आणि जरा असं-असं डोला आणि म्हणा, "नाच रे मोरा." हां, व्हेरी गुड. जरा जरा हे करावंच लागतं. हे कंपल्सरीच आहे. कोणाला कंटाळा वाटला तरी करावं लागेल. कोणाला छान वाटलं तरी करावं लागेल. व्हेरी गुड. हां, जरा असं-असं करत जरा स्वतःशी सेल्फ टॉक करा, की मी सकाळी 5 वाजता रिकी शिकायला उठले. जरा ॲप्रिशिएट करा स्वतःला. व्हेरी गुड. सुपर्ब. हां, जराशी स्पीड वाढवून पण बघा. आणि त्याला म्हणा, "नाच रे मोरा" करायचंय, पण मला सध्या Zoomमध्ये आंब्याच्या वनात कोणी जाणार नाही. व्हेरी गुड. आणखीन थोडंसं स्पीड वाढवून बघा, की "येस मॅम, तयार. तुम्ही जे काय म्हणतायत ते ऐकतोय. पण प्लीज ऐका आणि ज्यांचे अजूनही व्हिडिओ बंद आहेत, आय एम सॉरी, तुम्हाला यांच्यासारखी मजा नाही येणार." व्हेरी गुड. तर सगळ्यांचं नाच रे मोरा झालं असेल, तर जस्ट टेल मी, किती जणांना वाटलं काही सेकंदामुळे आतली एनर्जी वाढली? असं वाटलं असेल तर शो मी विथ धिस. हां. हां, तर युवराज सर तुमची एनर्जी अशी फील होतीये मला, की येस मॅम नाचणी मुरानी पण होऊ शकते. तर फर्स्ट लर्निंग जे आपण बाय डिफॉल्ट केलंय, एनर्जी प्रॅक्टिस सोप्यानी करता येते. जरा लिप म्हणा, सोप्यानी करता येते. हां, प्लीज हां. असं लिप बोला. आवाज एकत्र आला तर प्रॉब्लेम होईल. म्हणा एनर्जी प्रॅक्टिस सोप्यानी करता येते. व्हेरी गुड. थंब रूल लक्षात आला? मग जरा दोन्ही थंब दाखवून म्हणा, की मॅम लक्षात आलं. तर आजच्या डे 1चा अजेंडा मी तुम्हाला शेअर करते. आपण रेकीचा इतिहास आणि रेकीचे प्रिन्सिपल प्रॅक्टिकली शिकणार आहोत. हे शिकायच्या आधी काही बेसिक लँग्वेज मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्याच्याने तुम्हाला ही एनर्जी प्रॅक्टिस सोपं जाईल. तर तुमच्या सगळ्यांकडनं ऑफिशियली परमिशन असेल, तर जरा फुल एनर्जीनी सगळ्यांनी ताठ बसायचंय. एक लांब आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक छोटंसं कमिटमेंट आपण स्वतःला करणार आहे आणि मग ह्या प्रवासाची सुरुवात करू. तर सगळ्यांनी आपले दोन्ही हात एकमेकांवर जरा रब करा. म्हणजे ती एनर्जी चांगली फ्लो होईल. व्हेरी गुड. लहानपणी नाही का, की तुझा हात गरम जास्त होतो की माझा? अशा एनर्जीने. जर तुमच्यातलं लहान मूल तुम्हाला ॲक्टिव्ह करता आलं, तर हा प्रवास खूप सोपा जाणार आहे. एकदम जरा जोरात करून बघा. व्हेरी गुड. मला दिसतंय कोणात किती वर्षाचं मूल आहे हे दिसतंय. जे अजून असं-असं करतायत ना, जरा त्यांना इच्छा आहे अजून जोरात, अजून. आणि जरा चटका लावून बघा गालाला गरम झालेत का? हां, गुड. व्हेरी गुड. तर ह्याच छान फिलिंगनी सगळ्यांनी आपले दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये ठेवा. एक लांब आणि दीर्घ श्वास घ्या आणि काही मिनिटासाठी आपले डोळे बंद करा. कंप्लीटली फोकस ऑन युअर ब्रीथिंग. एक लांब आणि दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे डोळे अगदी सावकाश बंद असू द्या. तुमच्या श्वासाची जी आवन आणि जावण आहे त्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. पूर्ण फोकस तुमचं तुमच्या श्वासावर. तुम्ही ज्या पण ईश्वराला, तुम्ही ज्या पण देवाला, ज्या पण गुरूंना मानतात, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि अगदी मनापासून त्यांना थँक्स. जस्ट फील करा की त्यांचा आशीर्वाद रूपी हात तुमच्या डोक्यावर आहे आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. मनापासून त्यांना थँक्स म्हणा आणि
या प्रवासाला त्यांनी आपल्याला जोडलं आणि या प्रवासात त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. या फिलिंगनी ती एनर्जी रिसीव्ह करा. आणि सोबतच स्वतःला एक प्रॉमिस करा, की आपण तयार आहोत आपलं बेस्ट द्यायला. अगदी आपल्या गुरूंच्या, आपल्या ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना थँक्स म्हणा. या रेकी प्रवासासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ज्यांची आपल्याला मदत झाली त्यांना मनापासून थँक्स म्हणा. आपल्या स्वतःला आणि आपल्या एनर्जीला मनापासून थँक्स. दोन्ही हात अगदी सावकाश एकमेकांवर रब करा. अगदी सावकाश. सावकाश डोळ्यांवर ठेवा आणि अगदी हळूहळू आपले डोळे उघडा. आय एम शुअर सगळ्यांनी एक छान एनर्जीचा एक्सपिरियन्स केला असेल आणि सगळ्यांना फ्रेश वाटतंय. वळूयात एका महत्त्वाच्या लर्निंगकडे, की एक्झॅक्टली रेकी म्हणजे काय आणि रेकीचा इतिहास काय? तुमच्यापैकी किती जणांनी रेकीच्या बद्दल ह्याच्या आधी ऐकलंय? जस्ट रेज युअर हँड. ऐकलंय. ठीक आहे. रेकी आपण जो प्रकार शिकणार आहे, यात मी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करते. म्हणजे तुम्हाला थोडंसं आणखीन जास्त प्राउड फील होईल, की या रेकीचा जो बेस आहे, तो आपल्या भारताशी कनेक्टेड आहे. रेकीमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण याला उसई रेकी नावाने म्हणतात. काही जण याला ट्रेडिशनल रेकी नावाने कनेक्ट करतात. पण नवीन-नवीन पण रेकीचे प्रकार त्यात आलेत. आपण एक्झॅक्टली कोणती रेकी शिकतोय? तर जरा विथ ॲक्शन मला विचारा, मॅम कोणती रेकी शिकतोय? हां, व्हेरी गुड. हां, या फॅमिलीत असं केल्याशिवाय ना नाही चालत. हां, व्हेरी गुड सुनीता ताई. म्हणजे असं एकदम छान वाटतंय मला तुमच्याकडे बघून. तर आपण जी रेकी शिकणार आहे ती ट्रेडिशनल रेकी किंवा याचंच जे दुसरं नाव आहे उसई रेकी शिकणार आहोत. हा सॉरी रेकीचा बेस आहे. रेकीला म्हणजे जिथून उगम झाला ही ट्रेडिशनल पद्धत आहे. आता याचा इतिहास का शिकला पाहिजे? आपण डायरेक्ट रेकीच्या टेक्निक नाही शिकू शकत का? तर ज्या गोष्टीचा डेप्थ, हाऊ आणि व्हाय क्लिअर असतात ना, तिथं कनेक्टिव्हिटी जास्त फील होते. आणि यू बिलीव्ह ऑन दॅट तर जरा सांगा, "येस मॅम, कनेक्टिव्हिटी जास्त फील करायची आहे." हां, जरा असं की करायची आहे. हां, तर सगळेजण जरा मिळून असं कनेक्ट करा असं, की मॅम तयार आहेत कनेक्ट करायला. तुमच्या ब्रेनला जेवढे छान सिग्नल जातील ना, याची रिव्हिजन नाही करावी लागणार. तर कनेक्ट करण्यासाठी आपण हा आता हिस्ट्री जो आहे रेकीचा, तो अगदी सोप्याने लक्षात घेणार आहे. रेकी हा शब्द हिंदी, मराठी किंवा इंग्लिश नाही. जरा ॲक्शननी सांगा, हिंदी नाही, मराठी नाही, इंग्लिश नाही. व्हेरी गुड. दुसऱ्या हाताने सांगा, की मॅम आम्ही अगदी व्यवस्थित ऐकलंय आणि व्यवस्थित बोलतोय, की हा शब्द हिंदी, मराठी नाही. कळालं सगळ्यांना? खूप गरजेचं आहे. त्याचं सिक्रेट नंतर सांगेन. मग पुन्हा क्युरिओसिटीने विचारा, मॅम कोणता आहे? मग हिंदी नाही, मराठी नाही, इंग्लिश नाही, मग कोणता आहे? तर हा जापनीज शब्द आहे. कोणता आहे? जरा लिप सांगा. कोणता? जापनीज शब्द. आता हे मी का एक्सप्लेन करतेय? कारण जे खूप छान वाचक आहेत, जे खूप छान रीडर आहेत ना, ते बऱ्याचदा रेकी हा शब्द न्यूजपेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतील.
मग त्याचा अर्थ वेगळा आहे आणि या रेकीचा अर्थ वेगळा आहे. जे आपण न्यूजपेपरमध्ये वगैरे बघतो, की एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट करण्याच्या आधी रेकी केली गेली किंवा एखादा बॉम्बस्फोट करायच्या आधी तिथं रेकी केली गेली. एखाद्या माणसाला म्हणजे जर त्याचा खून करायचा असेल, तर त्याच्या आधी ऑलरेडी 4 महिन्यापासून त्याच्यावर रेकी चालू होती. आता हे त्या लोकांसाठी नवीन शब्द आहेत, जे थोडेसे न्यूजपेपर वगैरे वाचत नाहीत. पण हा एक नॉर्मल शब्द आहे रेकी, जो मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्हीकडे वापरला जातो. त्याचा अर्थ अगदी सोप्याने आहे आर-एन-डी, की एखादी गोष्ट करायच्या आधी केलेली पडताळणी. मग ती चांगल्या आणि वाईट दोन्ही कामासाठी असू शकते. तर अर्थ कळाला रेकीचा, पण ती रेकी आपण शिकणारी रेकी नाही. हं, हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण मला असं वाटतं ॲज अ मीडिएटर मी हे नाही सांगितलं, तर मला जसा नाशिकमध्ये एक्सपिरियन्स आला होता, तसा येऊ शकतो आणि हा एक्सपिरियन्स मला वाटतं 12 वर्षापूर्वी मला आला होता. जेव्हा आम्ही लाईव्ह बॅच घेत होतो आणि प्रत्येकाचं नाव सांगायचं होतं आणि रेकी शिकायचं पर्पज काय? तर एक दादा त्यांचं नाव सांगून म्हणले, "मी बऱ्याचदा पेपरमध्ये वाचलंय, याला मारायला रेकी केली, तिथं त्या गोष्टीची मोठी चोरी करण्याच्या आधी रेकी केली." म्हणून मला क्युरिओसिटी होती. मग मला तेव्हापासून कॉन्शियसली सांगावं लागतं, की या 2 रेकीमध्ये फरक आहे. आपण जी रेकी शिकतोय ती कोणती? तर याला अगदी सोप्या भाषेमध्ये प्राण ऊर्जा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होणारं शास्त्र म्हणून आपण डोक्यात ठेवायचं. बेसिकली रेकी हा जो प्रकार आहे, हा फक्त आणि फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेसाठी केला जातो. जरा लिप रिपीट करा. कशासाठी? ओन्ली सकारात्मक. तुम्ही रेकीनी कोणाचंच वाईट करू शकत नाही. जरा 2-4 वेळेस म्हणा कोणाचंच वाईट करू शकत तुमच्याकडे प्रूफ जरी असेल ना, की यानी मला त्रास दिलाय, रेकी प्लीज माझ्यासाठी याला त्रास दे. तर रेकीमध्ये ह्या कोणत्याच फिलिंगला, कोणत्याच भावनेला महत्त्व नाही. जर रेकीचं माध्यम बनून जर आपल्याला हा डेप्थ माहिती नसेल, तर प्रॅक्टिसला अडचणी येऊ शकतात. तर आपण काय कनेक्ट केलं लक्षात आलं? रेकी ही काय? तर फक्त सकारात्मक ऊर्जा वाढवणारं शास्त्र आहे. डन? लक्षात आलं इथपर्यंत? आता किती जणांना आपल्या स्कूल लाईफमध्ये इतिहास हा विषय आवडायचा? नाही, माझा प्रश्न चुकला. किती जणांना इतिहास नाही आवडायचा? जरा हात वर करा. हां. ती रोहिणी तर अशी खुदकन हसली, की वॉव! आता माझ्यासाठी प्रश्न आला. म्हणजे तिला आता चालेल इतिहास नाही आला तरी. जरा हात वर करा पुन्हा. इतिहास न आवडणारे. ओके. हां, राग. वॉव! उझमा आणि रोहिणी आणखीन कोण दिसलाय मला. हे 2-4 मी ना मीडिएटर माझ्यासाठी सिलेक्ट करते. यांचं म्हणणं आहे, की यांना इतिहास नाही आवडायचा. मी आता जो इतिहास शिकवणार आहे, जर त्याच्यासाठी मला रोहिणीनी आणि उस्मानी सांगितलं, की मला समजला, तर मी त्याचा अर्थ असा काढेल, की सगळ्यांना समजला. डन? म्हणजे ज्यांना इंटरेस्ट नाही, ज्यांना आवडला नाही, अशांनी जर सांगितलं, की "मॅम आम्हाला कळाला." तर मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली विचारणार नाही. चेकिंग पॉइंट चालतील सगळ्यांना? आता पहिली महत्वाची गोष्ट जेव्हा मी काही शिकवतीये किंवा काही शेअर करतेय, काही जणांकडे रेकीचं थोडं नॉलेज असेल, कमी नॉलेज असेल किंवा कधी कुठे वाचनात काही आलं असेल, एक गोष्ट लक्षात घ्या, की ना त्याच्यात फायटिंग नाही होऊ द्यायची. मी जे काय सांगते ना त्याला कंप्लीट रिसीव्ह करा आणि कुठे कन्फ्युजन असेल ना, तर ते आपण शेवटी त्यावर शेअरिंग करू शकतो. पण प्युअरली रिसीव्हिंग करण्यासाठी काय करायचंय? तर सिंपल आहे. तुम्हाला टीमनी एक एक्सरसाइज करायला बॉक्स मागवला होता. घेतलाय सगळ्यांनी? एक मेसेज पाठवला होता स्पेशली, की एक बॉक्स घेऊन बसायचा आहे. छोटा-मोठा कोणताही चालणार होता. नाही. कोणालाच मेसेज नाही आला. आर यू शुअर? ते सगळ्यांचे चेहरे असे काय, की कोणालाच युवराज सर डायरेक्ट उठले. "प्लीज सुनीताताई 2 मिनिटं थांबा." म्हणजे मी वेळ देईल. लगेच बॉक्ससाठी युवराज सरांनी ते लगेच आणून दाखवलं पण मला. नाही ॲक्चुअली आता काय इतक्या वेळचं नॉलेज ओके, ऐकलं, नाही ऐकलं, पण इतिहास जो शिकवणार आहे, तो मिस नाही झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला एक बॉक्स घेऊन बसायचा आहे, पण तो बॉक्स इनबिल्ट मिळाला आहे सगळ्यांना. घरात शोधू नका. तर कोणाला वाटतंय, की सगळ्यांकडे एक छान बॉक्स आहे? आहे? व्हेरी गुड. तर तो ओपन
करायचा आहे फक्त, तर जरा ऍक्शननी म्हणा मॅम केला. हां आणि असं असं करून म्हणा मॅम केला. हां, म्हणजे तुम्ही म्हणाल मॅम याच्याने काय होणार आहे? पण याच्याने तो ॲक्टिव्ह होतो. व्हेरी गुड. हां, जरा मी म्हटलं ना लहान मुलासारखं जर नाही केलं ना, तर ती रिसिव्हिंग स्ट्राँग नाही होणार. किती वर्ष झाले आपण शिकणं बंद केलंय. हां, तर सगळ्यांचा बॉक्स ओपन. जर तो बॉक्स बंद असेल आणि मी कितीही प्रयत्न काही टाकायचा केला, तर आय एम सॉरी. त्या प्रयत्नाला यश येणार नाही. तर फर्स्ट प्रॉमिस मी जे काही सांगेल तेव्हा बॉक्स ओपन. आणि ज्यांनी ज्यांनी बॉक्स आणलेच आहेत पळत जाऊन सॉरी. कधी-कधी मी विचार जास्त करायला भाग पाडते. म्हणजे माझी इच्छा असते की ती झोप पळावी, तुम्ही ॲक्टिव्ह राहावं. तर आता हा छानसा बॉक्स तुमचा ओपन झाला. त्या बॉक्समध्ये आपण इम्पोर्टंट शेअरिंग करतोय ते म्हणजे रेकी इतिहास. आता रेकीची हिस्ट्री कनेक्ट करायला एक बेसिक गोष्ट मी तुम्हाला शेअर करते, की रेकी ह्या नावानी या सायन्सला सुरुवात नाही झाली, हा रिबर्थ आहे. तर जरा पुन्हा रिपीट करा, रिबर्थ. म्हणजे हा पुनर्जन्म आहे. रेकी नावाने हा काय? पुनर्जन्म. मग जन्म कुठे झाला? तर हा जन्म झाला भारतात. जरा लिपसिंगनी सांगा कुठे झाला? भारतात. आता कोणी मला ऐकत असताना डिटेल नोट्स का नाही काढायच्या? लाईफ एनर्जीमध्ये ना कनेक्शन्स जास्त इम्पोर्टंट आहे. तर तुम्ही त्यावर फोकस करा. खूप इम्पोर्टंट वाटलं तर एखाद 2 शब्द लिहा. पण डिटेल नोट्स काढलं तर लाईफ एनर्जी कनेक्ट करायला थोडासा प्रॉब्लेम येईल. आता हा जर प्रवास भारतात सुरू झालाय, तर मग आपण वेगवेगळ्या रेफरन्समध्ये त्याला कनेक्ट केलंय. कधी शास्त्रामध्ये, कधी कोणत्या संत महात्माच्या जर्नीमध्ये, की ते खूप महिने-महिने चालायचे. ते महिने-महिने तपस्या करायचे आणि त्यांच्यात एक एनर्जी क्रिएट व्हायची आणि त्यांचा तो आभामंडल, त्यांचं जे ऑरा आहे, तो सगळ्यांना त्या एनर्जीनी कनेक्ट करायचा. आता याचा फायदा काय व्हायचा बघा, काही गावामध्ये जेव्हा पण असे संत महात्मा पोहोचायचे ना, तर एखाद्या गावात जर रोगराई आलेली असेल ना, तर ती त्यांच्या प्रेझन्सनी पूर्ण व्हॅनिश्ड होऊन जायची आणि सगळे एकदम चांगल्या सकारात्मक एनर्जीनी बरे व्हायचे. असे कुठे सीरियल्समध्ये किंवा वाचनात ऐकलं असेल तर शो मी विथ धिस, की येस मॅम याचा रेफरन्स आहे. अगदी सोप्याने आपण छोट्या-छोट्या सीरियल्स पण पाहिल्यात ना, त्याच्यात पण ह्या गोष्टी आपण कुठेतरी या पद्धतीने एक्सपिरियन्स केल्यात, पाहिल्यात किंवा ऐकल्यात. यामध्ये खूप वेगवेगळ्या संत महात्मांच्या स्टोरीज आहेत, की गौतम बुद्ध त्यांच्यासोबत काय कनेक्शन होतं. त्यानंतर आपण असे खूप वेगवेगळे संत पाहिलेत, की ते आपल्या हाताच्या स्पर्शाने किंवा ते फक्त त्या एनर्जीनी लोकांना बरं करायचे. फक्त या सगळ्या गोष्टीमध्ये जी पद्धत चालू असायची ती म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. रिपीट करा काय चालायची? गुरु-शिष्य परंपरा. याचा अर्थ काय? की गुरु शिकवणार, शिष्य ऐकणार. आता याच्यातली सगळ्यात मोठी लिमिटेशन जी होती, जे पण ज्ञान किंवा जे पण शेअरिंग केलं जायचं ते मौखिक म्हणजे ओरल, तोंडी स्वरूपात. तर जरा बोलून सांगा, की शब्दांनी, तोंडी. आता हे जेव्हा शिकवलं गेलं, तेव्हा कुठेही रिटन वर्क नाही केलं. जरा विथ ॲक्शन सांगा काय नाही केलं? रिटन वर्क नाही केलं. मग जी पण काही प्रॅक्टिस होती, जे पण शिष्यांनी समजून घेतलं, त्यांनी त्याचा पाठ ते बनले, पण कुठेही लिहून ठेवलं नाही. पण ही प्रॅक्टिस कुठे ना कुठे, कोणत्या प्रमाणात चालू होती. पण ती काही अंशी हळू नंतर कमी व्हायला लागली आणि याचा कोणताही रिटन प्रूफ आपल्याकडे नाही राहिला. पण आपण खूप वेगवेगळ्या माध्यमातनं पाहिलंय, की ते सुदर्शन चक्रची एनर्जी, एखाद्या ठिकाणचा आभामंडल म्हणजे तो ऑराचं कनेक्टिव्हिटी, त्याच्यानी काय-काय गोष्टी होऊ शकतात. याचे रेफरन्स आपल्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या धर्मात सगळीकडे आहे. पण रेफरन्स याचा आहे, की ही ब्रह्मांडीय शक्ती आहे आणि ती कुठेतरी एक्स्ट्राऑर्डिनरी लेव्हलवर काम करत असते. आता हे सगळं झाल्यावर सेम टाईम कुठेतरी याच्यावर रिसर्च होत होता, याच्यावर विचार मांडला जात होता आणि स्पेसिफिकली त्यासाठीचा जास्त इनिशिएटिव्ह कुठे घेतला गेला, तर जपानमधले जे डॉक्टर मकाऊ उसई आहेत. जरा लिपसिंगनी रिपीट करा कोण? डॉक्टर मकाऊ उसई. हं. 2-3 वेळेस रिपीट करू. बोला डॉक्टर मकाऊ उसई. व्हेरी गुड. किती सिन्सिअर स्टुडंट आहेत. एकदा लास्ट टाईम. डॉक्टर मकाऊ उसई. व्हेरी गुड. आता हे जे डॉक्टर मकाऊ उसई आहेत ना, हे एकतर पॅशनेट प्रोफेसर होते. रिपीट करा कोणता शब्द? काय होते? पॅशनेट प्रोफेसर. मी त्यांना बोलताना प्रोफेसर होते असंही बोलू शकले असते. मी एक शब्द ॲड केला पॅशनेट. तर किती जणांना वाटतं जिथं पॅशन आहे तिथं एनर्जी जास्त असते.
इफ यू बिलीव्ह शो मी विथ दिस, की मॅम म्हणजे जे बोलतायत ते पटतंय. कारण जर मी बोलतेय ते पटलं तर मजा येणार. व्हेरी गुड. मग आता हे पॅशन म्हणजे काय? की जिथं कोणती हे बंधनं नसतात, इतक्याच वेळ काम करायचंय. ते जगतात कामाला. तर जरा सोप्याने शिकून घेऊ, काय जगतात. आपण ही हिस्ट्री फक्त हिस्ट्री म्हणून नाही शिकत आहे. हा ऑलरेडी रेकी प्रवास सुरू झालाय आपला. या इतिहासातलेच दडलेल्या गोष्टी आपल्याला एका सायंटिफिक अँगलनी समजून घ्यायचं आहे. तर जे याचे जनक होते, त्यांच्या लाईफस्टाईल मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट काय होता? ते ज्या कामाशी जुडलेले होते, ते काम त्यांचं पॅशन होतं. समजावू शकले? आता तुमच्यापैकी बरेचसे जण म्हणणार, मॅम पॅशन तर कधीच सोडलंय आम्ही. आता पॅशनसाठी काम करूच शकत नाही. पण त्यातल्या त्यात आपल्याला हा विचार आपल्यात ठेवायचा आहे, की जिथं जमेल तिथं आपलं पॅशन जे आहे ना, ते अलाइव्ह राहिलं पाहिजे, जिवंत राहिलं पाहिजे. कळालं? सगळ्यांना लर्निंग लक्षात येते याच्यातली. आता जेव्हा ते पॅशनेट एक प्रोफेसर म्हणून काम करायचे, तर त्यांचे स्टुडंट त्यांना कोणत्याही पद्धतीचे प्रश्न विचारू द्या, त्यांची नेहमी तळमळ असायची, की मला त्यांना मदत करायची. कधीही त्यांनी हा विचार नाही केला, की 5 तासाचं काम आहे माझं झालं. आता मी 6व्या तासाला का काम करू? मी घरी गेल्यावर स्टुडंटसाठी का अभ्यास करू? त्यांच्यातली एक अशी अभ्यासू वृत्ती आणि सोबत ते खूप क्युरियस असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीला खूप क्रिएटिव्ह वेनी त्यांच्यापर्यंत मांडायचे. तर जरा दुसरा शब्द रिपीट करा. कसे क्रिएटिव्ह होते ते. कसे? क्रिएटिव्ह. एक आहे, की नॉर्मल कोणी आपल्या घरी आलं आणि आपण त्यांना वेलकम करतो. "अरे वाह! किती छान तुम्ही आलात. चहा घेणार का?" आणि कोणीतरी आपल्या घरी आल्यावर आपण त्यांना स्पेशल फीलिंग देतो आणि त्यावेळेस त्यांना पण छान वाटतं, पण स्पेशल फीलिंग देताना आपल्यालाही छान वाटतं. ॲग्री? रोजचं जेवणाचं ताट जर थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण सर्व्ह केलं आणि ते जेव्हा म्हणलं, तर फक्त त्या वाढण्याची पद्धत बदलल्यामुळे पण त्या चवीत आणि त्या एनर्जीमध्ये बदल होतो. किती लोकं ॲग्री करतात? शो मी विथ धिस? हे छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, याच्यात पार्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. आज आपण एकत्र 5-6 जण घरात राहतोय, 2 राहतोय, 4 राहतोय. बोलण्यातनं जर आपण एक स्पेशल फीलिंग दिली ना फक्त शब्दांनी, तरी असं वाटतं यार आजचा दिवस किती सुंदर आहे. आपण जेव्हा प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नवीन पद्धतीने करायचा प्रयत्न करतो, तर एनर्जी आपोआप वाढते. ॲग्री असेल तर शो मी विथ धिस. आणि किती जणांना वाटतं, की मॅम ही गोष्ट आपण आयुष्यात जगणं थोडंसं कमी केलंय. आपला जो अप्रोच असतो ना, तो टुवर्ड्स क्रिएटिव्हिटी नाही जात आहे. आपल्याला वाटतं रोजचंच आहे. यातनं आपल्यासाठीचं लर्निंग काय? जर आपण पॅशन सोबत आपल्या प्रत्येक अप्रोचमध्ये एक क्रिएटिव्हिटी, एक एक नवीन काहीतरी नेहमी जर पाहिलं, त्यानी आपली ऊर्जा वाढणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना? मग आता याच पद्धतीने जेव्हा डॉक्टर मकाऊसई सर आपल्या स्टुडंटला मदत करायचे, तर बेसिकली त्यांचे ना ऊर्जेवर, ही ऊर्जा कशी काम करते किंवा एखाद्याला इतकं काही जखमा झालेल्या आहेत आणि मग त्या म्हणजे बऱ्या होऊ नाही शकणार अशा पद्धतीत होत्या. त्याचं मे बी म्हणजे लास्ट पॉइंट असेल तो असं वाटलेलं. असेही लोकं कसे पुन्हा जिवंत राहू शकले? अशी कोणती एनर्जी त्यांच्यासाठी काम करायची? असे खूप वेगवेगळे प्रश्न त्यांच्या विद्यार्थ्यांचे असायचे, पण ते प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचे. आता या सगळ्या प्रवासात एका जणाचा उल्लेख खूप प्रामुख्याने केला जातो. जपानमध्ये मठ असतात आणि मठला चालवणारे मठाधीश. तर जरा रिपीट करा ही व्होकॅब्युलरी मठाधीश. आता हे जे मठ आहेत आणि त्याला चालवणारे जे मठाधीश आहेत, यांच्यासोबत बऱ्याचदा डॉक्टर मकाऊसई सर ना गप्पा मारायचे. वेगवेगळ्या विषयांना घेऊन. तर या मठाधीशांकडनं लक्षात यायचं, की जेव्हा डॉक्टर मकाऊसे सर ऊर्जेवर, त्या ऊर्जेच्या सिस्टमबद्दल बोलायचे, तर मठाधीश ना भारताचा उल्लेख, भारताच्या संत महात्मांचा उल्लेख करायचे. आणि त्याच्यातनं यांना लक्षात यायचं, की अरे याची प्रॅक्टिस ऑलरेडी तिथं खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारात केली जाते. आणि त्यांच्या रिसर्चमध्ये त्यांना खूप हे लक्षात आलं, की ही प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली जायची आणि त्याचा बेस काय होता. आणि हळू याच्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. जरा ॲक्शनने सांगा काय करायला सुरुवात केली? लिहायला.
आता या सगळ्या गोष्टी लिहित असताना या वेगवेगळ्या प्रसंगात एक गोष्ट खूप कॉमन दिसते, की ह्या ऊर्जेची प्रॅक्टिस करायला ना मकाऊसई सर नेहमी निसर्गात जायचे. जरा रिपीट करा, कुठे जायचे? निसर्गात. याला जर आपण नीट समजून नाही घेतलं तर आपण रेकी समजूनच घेऊ शकत नाही. रेकी मधनं जर निसर्ग निघून गेला तर असं समजा त्याचा प्राण निघून गेला. लक्षात येतंय निसर्गाला किती इम्पॉर्टन्स आहे. मोस्ट ऑफ द टाइम आजकाल आपण रेकी शिकतो किंवा रेकी बद्दल ऐकतो, पण ॲज अ मीडिएटर मला असं वाटतं की जो सगळ्यात मोठा गॅप आहे ना या शब्दावर कमी जोर दिला जातो. रेकीला जर सायंटिफिक वेनी समजून घ्यायचं असेल तर त्याचा बेस, त्याची स्ट्रेंथ निसर्ग आहे. समजावू शकले? रेकीचा खूप महत्वाचा पार्ट आपण कनेक्ट करतोय आणि त्याला आपल्या कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली कनेक्टच करायचं आहे. का लोकांना असं बऱ्याचदा वाटतं की ही रेकी कशी एवढं काम करू शकते, आजारातनं बाहेर पाडते, किंवा पैशाच्या अडचणी पण दूर होऊ शकतात. त्याचं मेन रिझन आहे की ती ऊर्जेला वाढवते आणि मग ती ऊर्जा आपल्याला या सगळीकडे मदत करते. गॅप लक्षात आला? डायरेक्ट कोणी फक्त म्हणले रेकी तू ये आणि माझ्या बँकेमधलं बँक बॅलन्स वाढव, तसं शक्य नाही. तू ये आणि माझा आजार डायरेक्ट बंद कर, तर ती डायरेक्ट आजार नाही बंद करत. तर त्याच्यातली मायक्रो स्टेप काय? ती एनर्जी वाढवते. जरा ऍक्शनने सांगा, ती एनर्जी वाढवते. अगदी सोप्या शब्दाने सांगू तर ती पहिले ब्लॉकेजेस दूर करते. जरा म्हणा, ब्लॉकेजेस दूर करते आणि एनर्जी वाढवते. जेव्हा ती एनर्जी वाढवते तेव्हा ते आपल्याला बाय द ऍक्शन किंवा त्या गोष्टी अट्रॅक्ट करायला, त्या फ्रिक्वेन्सीत कनेक्ट करायला याची मदत होते. सायंटिफिकली लक्षात आलं? खूप लोकांचं असं म्हणणं असतं की रेकीने जर एवढं होतं तर जगातल्या सगळ्या लोकांनी रेकी शिकली असती आणि आपोआप सगळं झालं असतं. हा जो लॉजिकल थॉट आहे ना त्याच्यात हे व्हॅल्यू ऍडिशन करायचंय की रेकी ऊर्जेला वाढवायला मदत करते. मग ती बाय डिफॉल्ट आणि नॅचरली नाही होऊ शकत का? तर आन्सर इज दॅट ती नॅचरलीच होते. आणि ऊर्जा तुमच्यात ऑलरेडी, आपण जन्माला आलो, आईच्या गर्भात होतो तेव्हापासूनच आहे. मग प्रॉब्लेम कुठे झाला? जर ऍक्शनने विचारा, प्रॉब्लेम कुठे झाला? मॅम नेमका प्रॉब्लेम कुठे झाला? ही ऑटो सिस्टीम बिघडली कुठे? ही ऑटो सिस्टीम कुठे बिघडली? जेव्हा आपण ऊर्जेला ना, ब्लॉक ऊर्जेला फक्त घेत गेलो आणि नंतर आपण तिच्या बॅलन्सिंगसाठी काम करायला विसरलो. काही अंशी एका टाइम पर्यंत, आणि मला अगदी सोप्याने सांगायला आवडेल, आपल्या आजी आजोबांपर्यंत ही सिस्टीम ऑटो मोडच चालू होती. जरा सर्कल फिरून म्हणा, ऑटो मोडच होती. बाय डिफॉल्ट कशी? विथ त्यांची लाईफस्टाईल, सराउंडिंग, त्यांच्या काही रोजच्या ज्या पद्धती होत्या, ही ऑटो मोड चालायची. तेव्हा कोणत्या पण रेकीचा, 7 चक्रांचा कोर्स करायला कोणालाही इंटरेस्ट नव्हता. आज बऱ्याचदा याच्यासाठी अवेअर असणारे डॉक्टर्स स्पेशली याची मार्केटिंग करायला लागलेत की प्लीज जा आणि तुम्ही मेडिटेशन किंवा ऊर्जेवर काम करा. किती जणांनी हे सोशल मीडियावर अनुभव केलाय की वेल नोन डॉक्टर आजकाल स्वतः सांगतात की सगळ्या गोष्टीच्या बॅलन्सिंगसाठी पहिले तुम्हाला तुमची एनर्जी बॅलन्स करावी लागेल. ट्रीटमेंट बरोबर असते, दे आर एक्सपर्ट इन देअर फील्ड, पण आपली एनर्जी ब्लॉक असल्यामुळे औषधही काम करत नाही. इफ यू आर ॲग्री, शो मी विथ दिस. डॉक्टर मकाउसे सरांनी जेव्हा या रेकीवर काम केलं ना, तेव्हा रेकी मेन कशासाठी केली जायची माहितीये जास्त? की सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी कशी स्प्रेड होईल. खूप मोठे-मोठे जर कोणाला आजार झाले तर ते बरे कसे होतील. पण आजकाल रेकी प्रत्येकाची गरज झाली आहे. अगेन विचारा का? क्वेश्चन नंबर 1. किती जणांना असं वाटतं की तुमच्यातला राग वाढतोय? इफ यू आर ॲग्री, शो मी विथ दिस. किती जणांना वाटतंय की कारण नसताना, एक कारण असेल तर ठीक आहे, आपल्यातली निगेटिव्ह थॉट प्रोसेस वाढली? इफ यू आर ॲग्री, शो मी विथ दिस. आपल्याला स्वतःसाठी आन्सर द्यायचा आहे, घरातल्या कोणासाठी नाही द्यायचं. एक आहे व्हॅलिड कारण आहे, एक आहे कारण नाही आहे. एखाद्या माणसाकडे पाहिलं ना तरी आपल्याला उगाचच चुकीचे विचार यायला लागतात. याच्यासाठी ब्लेम किंवा गिल्टमध्ये नाही जायचंय. एनर्जी सिस्टीम डिस्टर्ब झाली आहे. लक्षात येते? मग ही कनेक्ट आपल्याला नॅचरली होत नाहीये ना, त्यासाठी रेकी नावाचं जे शास्त्र आहे ना, ते सायंटिफिक वेनी मदत करणार आहे, की सोप्या पद्धतीने कसं आपल्याला आपल्या ऊर्जेवर काम करता येणार. त्याच्यातला पहिला पार्ट आपण काय बोललो? निसर्ग. मग या निसर्गात जेव्हा-जेव्हा डॉक्टर मकाउसे सर जायचे ना, तर ते आपल्या ऊर्जेवर प्रॅक्टिस करायचे आणि त्यांची ऊर्जा वाढायची.
जर ऍक्शनने सांगा ऊर्जा वाढायची. आता जेव्हा ऊर्जा वाढायची, तर सोप्या पद्धतीने काही व्होकॅब्युलरी ऍड करते. ही ऊर्जा पहिले येते कुठे? जर ऍक्शनने सांगा येते कुठे मॅम? जरा दोन्ही हातांनी. व्हेरी गुड. सुपर्ब. आता ही ऊर्जा पहिले येते आपल्या ऑरामध्ये. जरा असा आपला पिसारा फुलवा आणि म्हणा ऑरामध्ये. हा नाचरे मोरा केला ना, त्याला जरा असा असा करा ऑरामध्ये. हं? आता हे नवीन शब्द जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी आणि जे एक्सपर्ट आहेत त्यांना जस्ट रिपिटेशन, की आपल्याकडे बेसिकली 2 शरीर आहेत. जरा सांगा किती? 2. जरा 1+1 सांगा 2. आणि जरा माझ्या आवडीचे ऍक्शन करा, 2-2 शरीर आहेत. हा. बॉडीला हलवलं ना, की ब्रेन छान काम करतं. व्हेरी गुड. 2-2 शरीर आहेत. जरा रिपीट करा, आपल्याकडे 2-2. व्हेरी गुड. कोणाला माहिती होतं का? ज्यांना माहिती असेल ठीक आहे, ज्यांना नाही त्यांना व्हॅल्यू एडिशन करते. 2 शरीरं, त्याच्यापैकी एक शरीर जे नॉर्मल डोळ्यांनी दिसतं. ज्याला आपण आपली फिजिकल बॉडी किंवा आपलं स्थूल शरीर म्हणतो. ठीक आहे? म्हणजे आता तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघतेय. आपण एकमेकांचे जे स्थूल शरीर आहेत, ते नॉर्मल डोळ्यांनी बघतोय. एक शरीर असं आहे, जे नॉर्मल डोळ्यांनी आपल्याला नाही दिसत. मग त्या शरीराला काय म्हणतात? तर त्या शरीराला वेगवेगळे नाव आहेत. त्याला पहिले तर अगदी सोप्यानी, जसं हे स्थूल शरीर आहे, तसं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. काय म्हणतात? सूक्ष्म शरीर. मग आपण मायक्रोतली मायक्रो गोष्ट जर बघायची असेल, तर बऱ्याचदा सायन्समध्ये वेगवेगळे इक्विपमेंट्स वापरायचो. मग ते तिथं पाहून आपल्याला लक्षात येणार. सायन्स नसणाऱ्या स्टुडंटला पण हे माहिती आहे, की बाबा जी गोष्ट साध्या डोळ्यांनी नाही दिसत, ती आपण एखादं टूल वापरून बघू शकतो. मग असंच ह्या ऑराला कनेक्ट करणारे वेगवेगळे टूल आहेत. क्रिलियन फोटोग्राफी आहे किंवा ऑरा स्कॅनर्स आहेत किंवा काही असे वेगवेगळे प्रकार आहेत जिथं सोप्याने तुम्हाला आभामंडल लक्षात येतं. आता किती जणांनी ईश्वराला, भगवंताला अशा एका ऑराच्याच असलेल्या फोटोत पाहिले? जरा सांगा की मॅम, हो तो असतोच नॅचरली. फक्त बेस्ट पार्ट काय माहितीये, की आपण हे कधी कधी विसरून जातो आणि काही जण बऱ्याचदा विसरून जातात, की आपण पण त्याचा अंश आहे. जरा ऍक्शनने सांगा, आपण कोणाचा अंश आहे? म्हणा वा मॅम, किती छान. असं बोललं तरी छान वाटतं. आपण कोणाचा अंश आहे? ईश्वराचा आहे का नाही? व्हॉट यू फील? सायंटिफिकली त्याचंच क्रिएशन आहोत ना आपण. मग जरा म्हणा एवढा अंश आहे एवढा. बेस्ट पार्ट काय ना, की असा एनर्जीचं वलय आपल्यालाही दिलंय, पण आपल्याला माहित नाही. काही जणांना थोडं माहिती आहे किंवा माहिती असेल तरी आपल्याला त्या वेळ प्रसंगी आपल्याला ते लक्षात येत नाही. मग असं जे सूक्ष्म शरीर आहे, हे इतका महत्वाचा रोल निभावतं, की त्याच्यातला एक पार्ट म्हणजे आपली ही फिजिकल बॉडी आहे. लक्षात येतं? त्याच्यातला एक पार्ट. म्हणजे आपल्याला आपल्या फिजिकल बॉडीला पण बॅलन्स ठेवायला त्या सूक्ष्म शरीराची गरज आहे. ज्याला सोप्या भाषेमध्ये आपण म्हणणार ऑरा. जरा म्हणा, काय म्हणणार? ऑरा किंवा आभामंडल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आता हे ज्यांच्यात एनर्जी चांगली त्यांचं असं मस्त स्ट्रॉंग असतं. जर ऍक्शनने सांगा स्ट्रॉंग असतं. ज्यांच्यात एनर्जी डाऊन त्यांच्यातला तो ऑरा वीक असतो. आता सिम्पली ऑरा वीक असणं म्हणजे काय माहितीये? एखाद्याने आपल्या आसपास काही मनाविरुद्ध केलं, की आपण लगेच चिडतो. मग अशा वेळेस सोप्या भाषेत म्हणायचं आपला ऑरा वीक आहे. जरा म्हणा, काय म्हणायचं? आपला ऑरा वीक. तर तुम्ही म्हणाल, मॅम समोरचा चिडतो म्हणजे त्याचा नाही का? तर रेकीतला लेव्हल 1 हा पहिला थंब रूल सांगतो, आपल्यावर काम करायचं. जरा असं छाती ठोकपणे म्हणा, आपल्यावर काम करायचं. आज माझ्याकडनं कितीही ऐकलं तरी दिवसभर घरात माझे सेंटेन्स रिपीट नाही करायचे. जरा ऍक्शनने सांगा, नाही करायचे. एनर्जीचं म्हणणं काय? रेकीने तुम्हाला सिलेक्ट केलं. ॲग्री? हा मेसेज तुम्हाला माहिती आहे नियर अबाउट 250 लोकांपर्यंतची अपॉर्च्युनिटी होते, की त्यांना रेकी 2 दिवस माझ्यासोबत एकदम प्रॅक्टिकली शिकायला मिळणार आहे. आणि त्यानंतर त्यांना ठरवायचं होतं, की डे 3 आणि 4 करायचं की नाही. इथं न येण्याचं कारण, आता जर प्रॅक्टिकली कोणती पण XYZ अमाउंट नाहीये ना, तर एकच कारण आहे, त्यांच्या एनर्जीने अलाउ नाही केलं. लक्षात येतं? फक्त आपला अप्रोच काय असला पाहिजे माहितीये? "अरे ठेंगा, तुम्हाला अलाउड नाही केलं." अप्रोच हा असला पाहिजे, की आय एम सो ब्लेस्ड, की मला या एनर्जीने अलाउ केलं. रेकीचा मेन बेस आहे, की तुम्ही स्वतःच्या एनर्जीला किती हायर कनेक्ट करतायत.
हे वाक्य तुम्हाला तुमच्यासाठी ग्रॅटिट्यूड वापरण्यासाठी मला वापरावं लागलं लॉजिकली. पण जर तुम्ही पण या ग्रॅटिट्यूडमध्ये नसाल, तर मे बी त्या लेवलचा रिझल्ट नाही येणार. तर आपण हे जे एंटायर शेअरिंग करतोय, इट्स जस्ट अबाउट की जेव्हा एनर्जीची प्रॅक्टिस डॉक्टर मकावसे सर करायचे, तर ती एनर्जी कुठे यायची? ऑरामध्ये. विषय कळला का? मग सगळेजण म्हणा, मॅम तुम्ही विषय एवढा असा असा का शिकवता? जरा करा सगळेजण ऍक्शन. इथून आलो, असं गेलो, पुन्हा वरती आलो, जरा करा. हा 3-4 वेळेस करा. असं इतकं जम्पिंग जपांग का करतो? तर बघा, स्मूथ जर चाललं ना, तर त्याचा उपयोगच नाही. प्रॅक्टिकल देते. नमस्कार, आपण आज रेकी शिकणार आहे. ऑराला आभामंडल म्हणतात आणि आभामंडलमध्ये आपली एनर्जी साठलेली असते आणि ती एनर्जी आपल्याला आपले 7 चक्रा बॅलन्स करायला कामाला येणार आहे. तर आय एम शुअर मी तुम्हाला सांगू शकले की ऑरा काय, एनर्जी काय. तर ऑराचं एवढंच काम आहे की एनर्जी 7 चक्रांपर्यंत पोहोचवायची. अर्धे जण मीटिंग सोडून गायब झाले असते. काही जण म्हणले असते, मॅम पहिले तुम्ही तुमचा ऑरा बघा. मॅम पहिले तुम्ही व्यवस्थित बोलायला शिकून घ्या. व्हाय दिस हॅपन ना, हे जेव्हा इतकं इतकं होतंय, ते इतकं छान तुम्हाला कॉन्शियस सबकॉन्शियस मध्ये स्टोअर होणार आहे आणि ते वेळ प्रसंगी आठवणार आहे. तुम्हाला खूप थोडा एफर्ट्स घ्यावा लागतोय ना, मी कोणत्या पॉइंटवर बोलले, कुठे घेऊन गेले, पुन्हा कुठे आलो. तर म्हणा मॅम चालेल, चालू द्या. आणि आयुष्य किती सुंदर आहे ना. आपल्याकडे एक्सपर्ट जशा उजमा मामा आहेत, ते म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. आजच्या बॅचमध्ये ना भरपूर डॉक्टर लोक आहेत, भरपूर. म्हणजे मी जेवढे नावं घेऊ तेवढे कमी पडेल, पण ही स्पेशल बॅच डॉक्टरांचीच होतीये की काय मला असं वाटतंय. तर ते असं असं असतं तोपर्यंत सगळे खुश असतात. एकदा असं झालं की कोणाला नको असतं ना, तर म्हणा मॅम खुश आहे असं होण्यात. अँड अगेन वन मोर थिंग, आयुष्यात असं असं नाही झालं ना तर जगल्यासारखं नाही वाटणार. पहिले स्वीकारून घे. म्हणा मॅम स्वीकारून घे. या इल्युजन मध्येच नाही जगायचं की मॅम रेकी शिकल्यावर पण सगळं असं होणार आहे का? तर प्लीज मी प्रॅक्टिकली सांगते, नाही. रेकी शिकलात तरी असं असं चालूच राहणार आहे. जरा सांगा की मॅम, हा आम्ही आपण ऐकलं आणि आम्ही ऍग्री करतोय. जर तुम्हाला वाटत असेल की या 4 दिवसात मी जे काय शिकवणार आहे आणि सगळेच प्रॉब्लेम दूर होणार आहेत आणि तुम्हाला एकदम स्मूथ आयुष्य मिळणार आहे, आय एम सॉरी. फक्त बेस्ट पार्ट काय माहितीये, जेव्हा तुमची एनर्जी कोणत्याही कारणाने डाऊन होणार आहे ना, तिथून बाउन्स बॅक कसा लवकर करायचा, हे सायन्स आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येणार. तर तर विषय होता ऑराकडे. मग या निसर्गात बसून जेव्हा डॉक्टर मकावसई सर आपल्या ऑरावर काम करायचे ना, ही एनर्जी ऑरातनं त्यांच्या आत ट्रॅव्हल करायची. मग नेक्स्ट सिस्टीम काय ते ऑरा नंतर 7 चक्रा. जर ऍक्शनने सांगा 7 चक्र. थोडं अवघड जाईल असं दाखवायला, पण असेच दाखवा 7. आपण नेहमी असे 7 दाखवलेत ना, आता असे. क्रिएटिव्हिटी. व्हेरी गुड. सुपर. आता हे जे 7 चक्र आहेत, हे काय करतात? हे 7 चक्रा एनर्जीला सप्लाय करतात. आता सगळ्यांना हे छोटे छोटे नॉलेज माहितीच आहे, की आपल्याकडे 72,000 नाडी आहेत आणि मग त्याची एक सिस्टीम आहे आणि मग ती एनर्जी पोहोचवली जाते. मग रेकीमध्ये याला अगदी सोप्या शब्दात काय मांडलं गेलंय, की तुम्ही तुमच्या पहिले ऑराची एनर्जी वाढवायची आणि वाढवायच्या आधी काय, ऑराला क्लीन करायला शिकवलं जातं. आता तुम्ही सगळेजण ज्या घरात राहतात, ऍटलीस्ट तुम्ही महिन्यातनं एकदा झाडू मारत असाल ना घराला? राहुल दादा, वंदना ताई, शीतल ताई, श्वेता, महिन्यातनं एकदा? हं? का काही जणांकडे 2 महिन्यातनं एकदा? नाही? काय वाटतंय? म्हणजे अनम्यूट करून सांगा 1-2 जण की मॅम काय हो? डेली. आर यू डेली शुअर? मारतो मॅडम. पक्का? हं? ठीक आहे, हे आपला भाषेचा थोडासा कनेक्शन आहे. पण मी जरा परत आवाज बंद करते. डेली झाडू मारत नाही आपण, झाडू लावतो. असं जर जुन्या काळी कोणी ऐकलं ना, मराठी अशी की झाडू मारतो आपण घराला, मारत नाही. तर कम विथ द पॉइंट अगेन, की एव्हरीबडी इज ॲग्री की रोज आपण आपलं घर साफ ठेवायला झाडू, फरशी व्यवस्थित करतो. त्याच्या मागचं अगेन सायंटिफिक कारण हेच आहे ना, की छान प्रसन्न वाटावं. इन शॉर्ट आपण असं म्हणतोय, की घरातली एनर्जी वाढावी. मला सांगा, हे शरीर मिळून काही जणांना 30 वर्ष झाले, काहींना 50, काहींना 20, काहींना 25, जे पण काय झाले असतील.
एनर्जी बाय डिफॉल्ट येते आपली. ओके, ती सिस्टम आहे. पण घरात पण एनर्जी बाय डिफॉल्ट येतच होती ना. साफसफाई करायची गरज का पडली हे सगळ्यांना माहिती आहे. किती जणांना कॉन्फिडेंटली आपल्याबद्दल असं वाटतंय की तुम्ही तुमचं हे मिळालेलं जे पण शरीर आहे ते रोज एनर्जीसाठी साफ करतात, असे किती जण आहेत? सिस्टीम नाही. ठीक आहे. मोबाईल सगळेजण वापरतात. 10 दिवसात एकदा चार्ज करत असू आपण. त्या बिचाऱ्या मोबाईलची 20% आणि डाऊन बॅटरी झाली ना, धडधड वाढते. अरे बंद झाला तर जस काय ऑक्सिजन बंद होत आहे. हा, म्हणजे त्या 20% पासूनच आपलं प्लॅनिंग सुरू. पॉवर बँक आहे का, चार्जर आहे का, कारमध्ये बसला की चार्ज करून घेऊ. पण इतकं सुंदर मिळालेल्या सिस्टीम बद्दल विचारच नाही केला, ज्यावर सगळं कनेक्टेड आहे. आणि असं नाही आपण हे मुद्दामून करतो. इट इज जस्ट स्मॉल थिंग. अवेअरनेसला कमी पडलो आणि तो अनुभव नाही घेतला. आता सगळ्यांच्या टॅगलाईन काय माहित आहे? मुलांसाठी जगायचं, घरातल्यांसाठी जगायचं, आणि मला त्याच गोष्टी करायच्या. पण हे सगळं करायला मदत कोण करतं? तर जरा म्हणा आपण आणि आपली एनर्जी. प्लीज स्ट्रॉंगली सांगा, आपण आणि आपली एनर्जी. प्रत्येक इथं बसलेल्या आईला, प्रत्येक बसलेल्या बाबाला आपल्या मुलांसाठीच जगायचं आहे. पण देव ना करो अचानक तुम्हाला जर काही त्रास झाला आणि तुम्ही जर बेड पकडला, सगळं जागच्या जागीच राहील ना. ऍग्री? मग जेव्हा या एनर्जीच्या अवेअरनेसवर आपण बोलतोय, पहिले हे पटलं पाहिजे की ती माझी गरज आहे की नाही. समजावू शकले? जर ते पटलंच नाही ना, तर या बोलण्याचा काहीच उपयोग नाही. हा तुमच्यासाठी फक्त एंटरटेनमेंट क्लास आहे. उठलात 5ला, कोणाला तरी ऐकलं, हा छान वाटलं मला. ऍक्च्युली यासाठी नाहीये. हे आत डेप्थ पर्यंत जर फील झालं ना, तर हा प्रवास खूप सोपा जाणार आहे आणि लाईफ टाईम. समजावू शकते? पोचतंय अगदी व्यवस्थित? तर पहिले आपल्या स्वतःला थँक्स म्हणा, की यार थँक यू सकाळी 5ला उठलो आपण. म्हणजे मला किंवा या टीमला थँक्स नंतर येतं. मे बी आज तुम्ही नसतात जरी आलात किंवा काही कारणाने, हा प्रवास चालणारच होता ना. पण आज तुमच्या एनर्जीनी तुम्हाला इथपर्यंत आणलं, तर फर्स्ट ग्रॅटिट्यूड तिला दिलं पाहिजे. आता या एनर्जीच्या प्रवासात जेव्हा आपण या चक्रांबद्दल बोलतोय, तर बघा, मी जेव्हा बोलतीये, तुम्हाला माझं बोलणं आवडतंय, ऍग्री? पण मी आता छोटासा डेमो दिला, तुम्हाला नाही आवडलं. माझा टोन नीट नव्हता. माझं ते टोनॅलिटी अप अँड डाऊन होत नव्हती. इन शॉर्ट माझी एनर्जी लेवल लो होती. जर मी लो एनर्जीनी शिकवलं असतं, तर हळूहळू तुमच्यातले दुसरे विचार स्टार्ट झाले असते. दॅट ऑल थिंग हॅपन बिकॉज ऑफ माझी एनर्जी जी आतून सपोर्ट करते. आणि हे फक्त माझ्यासाठी नाहीये, हे आपल्या सगळ्यांसाठी सेम आहे. आता एक थॉट, डॉक्टर मकाउसे सर जेव्हा या सगळ्यावर काम करत होते, त्यांनी स्वतःच्या चक्राला ना एक एक लेवल अप करून ना बॅलन्स आणि ऍक्टिव्ह करायचं काम केलं. मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची इंट्युशन लेवल वाढतीये. त्यांच्यातला एनर्जीचा जो काही कनेक्शन आहे, त्याच्यातनं त्यांना समोरच्याला ओळखायला, त्याला कनेक्ट करायला सोपं जातंय. आणि या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये ना नेहमी त्यांना असं वाटायचं, की हे जे मी करतोय, हे मी पहिली गोष्ट त्यांच्यासाठी होती, की देशासाठी, तिथल्या लोकांसाठी काय करू? त्याचा बेस काय माहितीये? रेकीला खूप हाय लेवल प्रॅक्टिस करायचं असेल, तर देण्याची भावना पाहिजे. जर ऍक्शनने सांगा, देण्याची. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आज आपल्याला रेकीचा स्टेप 1, 2, 3, 4 माहिती आहे. पण तुमच्या डेली रुटीनमध्ये आणि तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये देण्याचीच प्रॅक्टिस नाहीये, तर आय एम सॉरी, त्याला आपण रेकी प्रॅक्टिस नाही म्हणू शकत. लक्षात येतंय? रेकी शिकवणं ना हा खरंच खूप छोटा पार्ट आहे. वेळ जाणार आहे फाउंडेशन बनवायला. पुन्हा ऍक्शनने सांगा, फाउंडेशन बनवायला. एकदा फाउंडेशन बनलं ना, की हे माझं प्रॉमिस आहे, ज्या लोकांना वाटतं, की मॅम रेकी न शिकण्याचं कारण, की आम्हाला एका ठिकाणी बसवलंच जात नाही. आम्हाला खूप वेळ मेडिटेशन करता नाही येत. आमच्यात खूप जास्त विचार येतात. मी तर म्हणेल पहिली गोष्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. का? कारण प्रत्येकाची वेगवेगळी टेंडन्सी आहे ना. प्रत्येक जण एका ठिकाणी बसूनच मेडिटेशन करायला नाही बनलं. आता जरा म्हणा नाही बनलं, आणि किती जण खुश झालेत ऐकून, की हा मोठा प्रश्न तर हाच होता. ते डोळे बंद करायचं, इतक्या वेळ बसायचं. त्या कन्सेप्टमध्ये जर प्रॉब्लेम असेल, तर बिईंग अ ब्रेन एक्सपर्ट, मी एक
एक सायंटिफिक कनेक्शन देते. काही ब्रेन असे आहेत ना, की जे एका जागी बसले आणि त्यांनी डोळे बंद केले, की त्यांचे विचार वाढतात. मग ही लिमिटेशन नाहीये, थोडा प्रकार बदलावा लागेल. तर असे लोक रेकी प्रॅक्टिस उघड्या डोळ्यांनी पण करू शकतात. किती जणांना ऐकून छान वाटतं. तसे थँक्स टू डॉक्टर मकाउसे, की त्यांनी त्या लेवलवर या सगळ्या गोष्टीवर काम केलंय, की रेकी तुम्हाला चालता बोलता पण करता येऊ शकते. लक्षात आलं? म्हणजे जे एक फिअर फॅक्टर आहे ना, ते पहिले काढून टाक. हं? ते सुभाष दादांची एनर्जी बघा, म्हणजे तुम्हाला खरंच सगळ्यांना आय एम सॉरी, पण खूप स्वतःच्या एनर्जी बद्दल असं वाटेल, की तुमचा एनर्जीचा स्केल थोडा कमी पडतोय त्यांच्या समोर आणि त्यांना पाहिल्यावर त्यांचं वय पण लक्षात येईल, पण त्यांच्या ऍक्शननी त्यांचं वय नाही जाणवत आहे. तर दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, जी एनर्जी मला दिसते ती मी जस्ट सांगते. नाव कम विथ द शेअरिंग. आता हे जे चक्र आहेत ना, हे एनर्जी जेव्हा सप्लाय करतील तेव्हाच काम करता येतं. आता एकदम सिक्रेट शेअर करते मी, हे लक्षात आलं तर समजा या एनर्जी फील्ड मध्ये ना तुम्ही एका एक्सपर्टीनी थॉट प्रोसेस बनवू शकाल. तसं काही ताट बसा, एक लांब आणि दीर्घ श्वास घ्या. म्हणजे याच्यापैकी आतापर्यंतचं थोडं विसरलात तरी चालेल, पण आत्ताचा पॉइंट खूप इम्पॉर्टंट. जर कोणतंही काम करायचं असेल तर काय पाहिजे जरा सांगा लिपसिंगनी? ऊर्जा. हं? म्हणजे विदाउट एनर्जी आपण काहीच करू शकत नाही, यावर सगळेजण ऍग्री आहेत का? असेल तर शो मी विथ दिस, की मॅम हो ना, सायन्स मध्येच शिकलं की एनर्जी इम्पॉर्टंटच आहे. आता या सिस्टीमला ज्या निर्मात्यानी बनवलं ना, तर त्यांनी ऊर्जा सप्लाय करण्याची सिस्टीम ना 7 चक्रांवर कनेक्ट केली आहे. म्हणजे ती पहिले ऑरात येणार आणि ऑरातनं कुठे जाणार? या चक्रांकडे. आणि मग हे चक्र पुढे उपचक्रांकडे पाठवणार. म्हणजे टोटल 114 चक्र. किती? हं? त्याच्यापैकी 108 आपल्याकडे. जरा ऍक्शनने सांगा, 108 आपल्याकडे. पण आपली एवढी काळजी आहे ना त्या निर्मात्याला, की 108 हे कसे सांभाळणार बाबा? त्यापेक्षा काहीतरी सिस्टीम देतो आणि त्या 108 ला 6 चक्रांमध्ये आणि जे उरलेले 6 होते त्याला एका चक्रांमध्ये, असे मिळून 6+1 चक्रा बनवले. किती? 6+1. किती झाले टोटल? 7. आता जे लक्षात ठेवायचंय, आपल्याला फक्त आपल्या 6 चक्रांवर काम करता येतं. जरा सांगा किती? ओन्ली 6. 7वा चक्र त्यांनी त्याच्याकडे ठेवला. जर ऍक्शननी सांगा, त्यांनी त्याच्याकडे ठेवला. मग त्या एनर्जीला तुम्ही ब्रह्मांडीय शक्ती म्हणा, ईश्वरीय शक्ती म्हणा, कोणातही बघा. पण त्या ज्या एनर्जीने आपल्याला बनवलं त्याच्याकडे एका चक्राचे पूर्ण राईट्स आहेत. किती जण या गोष्टीवर बिलीव्ह करतात, की आपण आयुष्यात बऱ्याचदा तुटतो, बऱ्याचदा डाऊन होतो, खूप संकट येतात, पण अचानक सांभाळलो जातो. एक तर एखाद्या मीडिएटरमुळे किंवा कोणत्या एनर्जीमुळे, किंवा आपण त्याला एंजल म्हणू, आपण त्याला फरिश्ते म्हणू. पण इफ यू बिलीव्ह ऑन दॅट, शो मी विथ दिस, की मॅम असं झालंय आयुष्यात, इट मीन्स सगळ्यांचा 7वा चक्रा काम करतोच. एखाद्या माणसाने खून केला असेल ना कोणाचा, तरी त्याचा 7वा चक्रा काम करतो. का माहितीये? ही नेचर तरी पण कोणत्या ना कोणत्या वेनी त्याच्या परिवारासाठी कोणासाठी तरी उभी असते. म्हणजे नेचरचा तुम्हाला एक नेचर लक्षात येतोय का? फक्त देणं. किती जण समजू शकतात? मग ती जर नेचर आपलं 7वा चक्र बॅलन्स किंवा हँडल करतीये, आपण जोपर्यंत 6 चक्रांवर अलाईन नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला आपलं काम नाही करता येत. तर पहिला लर्निंग पार्ट काय, की ह्या सगळ्या 7व्या चक्राच्या रिसिव्हिंगसाठी काय काय गरजेचं आहे, हे मी रेकी प्रिन्सिपलमध्ये सांगेल. पण 6 चक्र बॅलन्स ठेवायचे की नाही, हा आपला चॉईस आहे. जरा ऍक्शनने सांगा, आपला चॉईस. यासाठी तुम्ही कोणावर सराउंडिंगवर ब्लेम करू शकत नाही. तुम्ही सराउंडिंगला दोष देऊ शकत नाही. बिकॉज रेकीचा डेप्थ हा सांगतो, की आपणच आपल्या एनर्जीचे क्रिएटर आहोत. जरा रिपीट करा. आपणच आपल्या एनर्जीचे क्रिएटर आहोत. जर आपण ती गोष्ट कनेक्ट नाही केली, तर ती 6 चक्रांवर कनेक्ट नाही होणार. समजवू शकतेय का? माझ्या पण रोलला बघताना तुम्ही फक्त मीडिएटर म्हणून बघू शकतात.
आता गेल्या 18 वर्षात असं का, की काही जण रेकी शिकल्यावर अख्खं लाईफ त्यांचं ट्रान्सफॉर्म होतं आणि काहींसाठी तो फक्त एक छोटासा प्रवास असतो. डिपेंड आहे ते कसं घेतलं. मग जेव्हा डॉक्टर मकाउसे सरांनी या सगळ्या गोष्टींवर काम केलं, तर पहिलं काम त्यांनी त्यांच्या चक्रावर केलं. जरा ॲक्चुअली सांगा, त्यांनी त्यांच्या चक्रावर. त्यांनी त्यांच्यातला एक-एक स्टेप जेव्हा ते पुढे येत गेले, तर एकेका चक्रापासून दुसऱ्या चक्रापर्यंत येताना त्यांना एनलाइटमेंट झाली. आता व्हॉट इज द एनलाइटमेंट? जिथं ना निसर्ग आणि आपल्यामधला जो गॅप आहे ना, तो निघून जातो. जरा ॲक्चुअली सांगा, निघून जातो. आपण आणि डायरेक्ट तो निसर्ग जेव्हा कनेक्ट होतो ना, हा निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या वेनी काही ना काही कनेक्शन्स देत असतो. जे एक आई म्हणून बऱ्याचदा डीपली फील करते एक आई. का? कारण माहितीये, त्याच्यातला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे निस्वार्थ. आई हा जो नाव आहे ना, हा ऑलरेडी एका शब्दाने ओळखला जातो. निस्वार्थी असते आई. ऍग्री असेल तर शो मी विथ दिस. पण मी थोडीशी ऍज अ पॅरेंटिंग कोच याच्या अगेन्स्ट मध्ये जायला लागली आजकाल. आजकाल आईंचे व्हर्जन पण बदललेत. म्हणजे एक आई असून तुम्ही पण ऍग्री कराल, की मॅम बरोबर बोलतायत. ऍग्री आहेत? जर पहिले सांगू, की एक आई खूप डिस्टर्ब झाल्याने पण आजकाल ना एनर्जी ब्लॉकेजेस खूप वाढलेत. कारण पहिल्यापासनची अ, एक समाज व्यवस्था जी होती ना, जेव्हा काही गोष्टी बॅलन्स चालायच्या, तेव्हा पण एक जबाबदारी एका फिमेलवरच होती आणि आजही ती फिमेलवरच आहे. फक्त प्रॉब्लेम झालाय, आजची फिमेल खूप बदलली. आज काही जबाबदारीमुळे फिमेलमध्ये ना मॅस्क्युलर एनर्जी खूप वाढली आहे. सगळेजण थोडं लॉजिकली ऍग्री करत असतील तर स्पेशली फिमेल जस्ट शो मी विथ दिस. कारण मला माहिती हे बॅलन्सिंग करता येणं पुन्हा सोपं आहे. पण ऍटलीस्ट पहिले ऍग्री तर करावं लागेल की हे का झालं. म्हणजे तिच्यातला जो एक छान डेप्थ होता ना फेमिनाईन एनर्जीचा तो मिस झाला. ते मातृत्व, ती कनेक्टिव्हिटी, ते बॅलन्सिंग, तो त्याग, ते सॅक्रिफाईस आणि त्याचं कुठेतरी हे इनबॅलन्स जे आहेत ना, ते आजकाल जे मला वाटतं म्हणजे माझ्या अ, आवडीचा शब्द आहे, पण मी सगळ्या मेलला पहिले सॉरी म्हणेल. मेल मध्ये जन्माला येणं मला खूप मोठं ब्लेसिंग तसं वाटत नाही. पण एक फिमेल म्हणून जन्माला येणं कुठेतरी नेचर तुमच्यावर खूप जास्त ब्लेस्ड आहे किंवा जबाबदारी द्यायला तयार आहे म्हणून आपण फिमेल म्हणून जन्माला आलो. त्याचं कारण आहे की नेचरला पहिल्यापासूनच माहितीये की मेल पुरुष जो आहे ना याला खूप मोजक्याच गोष्टी दिल्यात. सगळे पुरुष आपले कानं बंद करा एक मिनिट. फिमेलला सांगते, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. यांच्यात थोडा मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे. का माहितीये? सुभाष दादा तुम्ही खरंच कान बंद केलेत. सॉरी. एवढं प्रामाणिकपणे आय एम नॉट एक्स्पेक्टिंग. मला फक्त तुम्ही हसावं एवढंच एक्स्पेक्ट होतं. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जेव्हा आपण आता रेकी, इतिहास सगळं समजून घेतोय ना, तर हा गॅप कुठे आला हाही समजून घेऊ. जेव्हा तुम्ही पुन्हा बॅलन्स्ड होणार आहे ना, तुम्ही घरातल्या पुरुषाची जास्त काळजी आपोआप घ्याल. जेव्हा आता हे लक्षात येईल की बाबा हा मॅन्युफॅक्चरिंगच फॉल्ट आहे आणि आपण कितीही डोकं फोडलं तरी हा नाही तुमच्या लेवलवर येऊन तर ते काम नाही करू शकत. एवढं लक्षात आलं? तर पहिले तो स्वीकार भाव की मी या घरातली फिमेल आहे आणि माझ्यावर जबाबदाऱ्या नेहमीच जास्त असणार आहे. नाव कम विथ द चक्रा. तर जेव्हा ते चक्रा एक एक आपण बॅलन्स करू, तर जो प्रश्न मी विचारला होता, की प्रत्येकाला एनर्जीची गरज आहे का? तुम्ही सगळ्यांनी हो म्हणलं. मग एनर्जी देतं कोण? तर रिपीट करा, चक्रा. कोण देतं? मग चक्र कोणत्याही कारणाने ब्लॉक असेल, तर त्या चक्रावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती नाही होणार. हे लक्षात येतंय लॉजिकली. जसं आपण आता या 4 दिवसात चक्रांचं डेप्थ नॉलेज घेऊ, चक्रांची भाषा समजून घेऊ, चक्रांना कसं अलाइन करायचं समजून घेऊ. पण बेसिकली कोणत्याही कारणाने तुमचा जर चक्रच ब्लॉक आहे, तर तुम्हाला ते काम करायला कोणतीच बाहेरची एनर्जी मदत करू शकत नाही. डन? काही लोक आपल्या फिजिकल फिटनेससाठी ना बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह असतात बघा, ऑपअप. आणि काही जण कितीही सराउंडिंग मध्ये हा डायटिशियन पकडला, तो पाहिला, पण त्यांचं काम करणारा तो चक्रच ब्लॉक असेल ना, तर त्यांना असं वाटतं की माझ्याकडनं होत का नाहीये. किती लोक कनेक्ट करू शकतात माझ्या शब्दाला. शो मी विथ दिस.
कारण जिथून एनर्जी यायला पाहिजे ना, तिथं एनर्जी एवढ्या प्रमाणात ब्लॉक आहे, की ती तुम्हाला ते कामच करू देत नाही. इथून सगळं कळतंय. जरा ॲक्चुअली सांगा, इथून सगळं कळतंय. म्हणजे तुम्ही एखाद्याला स्वतः डाएट देऊ शकतात, एखाद्याची काउन्सिलिंग तुम्ही इथून कराल. पण जेव्हा ते स्वतःवर येतंय, आपल्याला क्वेश्चन मार्कच सॉल्व्ह होत नाहीये. मला का नाही जमत आहे? कारण बेसिक सिस्टम ब्लॉक आहे. एकदा त्या चक्रावर थोडं-थोडं काम जरी सुरू झालं ना, की असं वाटतं, "अरे, आज ना मला ओव्हर ईटिंग नको वाटते. अरे, आज ना मला काही असू दे, किती बिझी असू दे, मला माझं वॉकिंग करायचंच आहे." समजावू शकते? पण ते ब्लॉकेज असेल, तर ते विचार पण येऊ देणार नाही आणि विचार आले, तरी ते ॲक्शन करू देणार नाहीत. म्हणा, "मॅम, इथपर्यंत समजतंय. शो मी विथ धिस." कारण आपण फक्त इतिहास नाही बघत आहे. आपण त्याच्यातल्या एकदम डेप्थमध्ये जाऊन काही गोष्टींना कनेक्ट करतो. तर आता सगळ्यांना मी चक्राचं कनेक्शन समजवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना जेव्हा त्यांना एनलाइटमेंट झाली, मग त्यांना काही-काही गोष्टी निसर्गाच्या कळायला लागल्या, की एखादी घटना होण्याच्या आधी निसर्ग काहीतरी आपल्याला क्लू देत असतो किंवा ते एकदम साफ त्यांना एखादं दृश्य दिसलं, त्या सगळ्या गोष्टींच्या कनेक्टिव्हिटीनी ना त्यांना हा प्रवास सोप्याने कळायला लागला. पण एक त्यांचा प्रश्न नेहमी निसर्गाला होता, "अरे, हे मला कळतंय ठीक आहे, पण माझं हे शरीर जेव्हा इथून संपून जाईल, ही गोष्ट मी देऊ कशी?" तर नेक्स्ट क्वेशन काय होता त्यांचा, की मला ही दुसऱ्यांना द्यायची आहे. आणि जेव्हा त्यांनी निसर्गाकडे तो एक कनेक्शन कनेक्ट केला, की मला द्यायचंय, अशा वेळेस निसर्गाने त्यांना मीडिएटर बनवलं. लक्षात आलं? आणि होणारा जो सगळा प्रवास होता, तो पहिले त्यांनी स्वतःवर अनुभव केला आणि याच्यातला एक खूप महत्त्वाचा जो अ, म्हणजे इन्सिडन्स आहे, तो मी नेहमी प्रत्येक क्लासमध्ये का सांगते, कारण इथून रेकी खूप कळते. वर्षानुवर्ष त्यांच्या प्रवासाबद्दल खूप लिहिलेलं सापडेल. पण एक टर्निंग पॉइंट आहे, जो प्रसंग मला वाटतं रेकी शिकणाऱ्या प्रत्येकाला माहिती पाहिजे. तर तो प्रसंग असा आहे, की या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये त्यांच्यातली एनर्जी वाढत होती. त्यांना कळत होतं काय करायचंय. कनेक्टिव्हिटी त्यांना छान फील होत होती. पण जेव्हा हा प्रश्न होता, की दुसऱ्यांसाठी कसं करू, कसं देऊ? तर त्यांना नेचरनी ना एक थॉट असा दिला, की आता त्यांना या सगळ्या गोष्टींसाठी ना एक प्रॅक्टिस गरजेची आहे आणि ती म्हणजे समर्पण. कोणती प्रॅक्टिस? समर्पण. सरेंडर होणं. ठीक आहे? सगळे रिपीट करा कोणत्या प्रॅक्टिसबद्दल बोलतोय? समर्पण भाव. आता समर्पण भाव अगदी सोप्यामध्ये मी सांगू, तर चांगलं येऊ द्या की वाईट येऊ द्या, सगळं ॲग्री करणं. जरा म्हणा चांगलं येऊ द्या की वाईट, अगदी सोप्या भाषेत. समर्पण म्हणजे मला वाटते तेव्हा मी समर्पित आहे आणि मला नाही आवडलं तर मी समर्पण सोडलं असं होत नाही. जरा ॲक्चुअली सांगा असं होत नाही. त्याला फक्त फॉर अ टाईम बिंग चेंज म्हणावं मग. की मला बरं वाटत होतं, मी तिथं चेंज म्हणून ते केलं. आता मला बरं वाटत नाही, मी तिथून बाहेर निघाली. त्याच्यासाठी व्होकॅब्युलरी आहे चेंज होणं किंवा फॉर अ टाईम बिंग ट्रान्सफॉर्मेशन म्हणणं. पण मी समर्पित आहे हा शब्द अशा नॉर्मल व्होकॅब्युलरीसारखा वापरू नका. त्याचा डेप्थ काय माहितीये? जे आहे ते मी स्वीकारायला तयार आहे. तर ॲक्शननी म्हणा, जे आहे ते मी स्वीकारायला तयार आहे. हा बेस जेव्हा त्यांच्या प्रॅक्टिसमधनं जाणवला ना डॉक्टर मकाऊसई सरांच्या, की त्यांना त्याचा त्रास होतोय, त्यांना खूप त्याच्यामध्ये तपस्या करावी लागतेय. त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी स्वीकारलं होतं. आणि त्यांच्या आत येणाऱ्या आवाजाला ते ऐकत होते आणि गरजेचं नाहीये, की नेहमी त्यांना सकारात्मक आवाज आले. त्यांना एक असा आवाज आला, की मला जोपर्यंत कळत नाही, आता तोपर्यंत मी सगळं सोडून कुठेतरी निघून जाणार आहे. पण त्यांनी त्या विचाराला निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घेतलं आणि मठाधीशांना म्हणलं, की "मी आता चाललोय डोंगरावर." काय म्हणले, "कुठे चाललोय?" "डोंगरावर." जरा ॲक्शननी म्हणा, "डोंगरावर." व्हेरी गुड. आणि त्यांनी एक डोंगर निवडला आणि ते अगदी कॉन्फिडेंटली म्हणले, "मी जर वापस आलो, तर ठीक आहे. पण जर मी वापस नाही आलो, तर जे पण काही क्रियाक्रम करतात ते तुम्ही नीट करा." म्हणजे थॉट प्रोसेस लक्षात येतेय, की त्यांचा समर्पित भाव असा होता, की माझ्या शरीराला काही पण झालं तरीही मला चालणार आहे. पण त्याच्यातला सेन्स पॉझिटिव्ह होता. ते सुसाईड नव्हतं. गॅप लक्षात येतोय? ते पळून जाणं नव्हतं. तो समर्पण भाव होता. हं. आता या कनेक्शननी जेव्हा त्या डोंगरावर गेले, तर त्या निसर्गाची किती कमाल जे मला आज असं वाटतं, की आपण एखाद्या गोष्टीत जेव्हाही एखादा एक्सपिरियन्स ऐकला ना, की लोकं म्हणतात, "हा एक्सपिरियन्स पाहायला कोणी आसपास होतं का? आम्ही कसा विश्वास ठेवायचा?"
याचा एव्हिडन्स काय? असे तर्कबुद्धी जर आपल्यात जास्त वाढली, ॲग्री असेल तर शो मी विथ धिस, खूप वाढली. याची काळजी त्या निसर्गाने एवढी घेतली ना, की डॉक्टर मकावसे सरांना अशा डोंगरावर पाठवलं जिथं लोकांचं येणं-जाणं होतं. लक्षात आलं? डोंगर तर शांत पण असू शकले असते ना, पण अशा डोंगरावर पाठवलं जिथं लोकं येणं-जाणं करायचे. मग आता नेक्स्ट क्वेशन कशासाठी? तर ते त्यांच्या ॲनिमलला, जनावरांना घेऊन त्या डोंगरावर जायचे. ते जे वरची हिरवळ आहे किंवा तिथलं जे पाणी आहे त्याच्यासाठी लोकं तिथं खूप फ्रिक्वेंटली येणं-जाणं करत असत. मग जेव्हा त्यांनी ठरवलं, की आता मला या साधनेला बसायचंय आणि ते बसले. तर लोकांच्या निदर्शनात येत होतं, की अरे हे बसलेत, हे हलले नाहीयेत. म्हणजे पहिल्या दिवशी ज्या लोकांनी पाहिलं त्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी पण पाहिलं, तिसऱ्या दिवशी पण पाहिलं, चौथ्या दिवशी पण पाहिलं. आता आसपासच्या वातावरणामुळे ना त्यांच्या शरीरावर थोडासा असा चिकटपणा यायला लागलेला आणि त्याच्यावर माती चिटकायला लागली होती. बघा, डोंगर आहे ना, वारं आहे, सगळं आहे, सगळं मिक्स. आणि हळू लक्षात येत होतं, की अरे, यांचं तर आता पूर्ण शरीर त्या मातीने माखलंय. आणि हळू माती जास्त झाल्यामुळे ना, त्याच्यावर मुंग्यांनी, त्याच्यावर छोट्या-छोट्या किड्यांनी ना घर करायला सुरुवात केली. आता विचार करा, की त्यांची ती कनेक्टिव्हिटी कशी असेल, की त्यांच्या शरीराचा कनेक्शन आणि आतल्या एनर्जीचा कनेक्शन याच्यात गॅप झाला होता. जरा ॲक्चुअली सांगा गॅप. म्हणजे त्यांना बाहेर काहीही होऊ द्या, फरकच पडत नव्हता. ते एका अशा कनेक्टिव्हिटीमध्ये होते, की ती मुंगी चावतीये का ती मुंगी वारूळ करतीये का गुदगुद्या होतायत, कोणताच फिलिंग नव्हता. हे सगळं किती दिवस लोकांनी पाहिलं? कंप्लीट 21 दिवस लोकांनी पाहिलं. कारण आपल्याला काय होईल, "मॅम कोण होतं तिथे सांगायला की ते 21 दिवस होते?" तर लोकच होते. सामान्य लोकच होते, की ज्यांना दिसत होता, की बाबा एक माणूस अशा साधनेमध्ये बसलाय आणि तो कोणत्याच गोष्टीला रिस्पॉन्स करत नाहीये आणि त्याच्या शरीरावर असं सगळं झालंय. 21व्या दिवशी ना त्यांच्या थर्ड आयवर इथं त्यांना काहीतरी खूप प्रकाश आल्यासारखं झालं. जरा ॲक्शनने सांगा कसं? प्रकाश आल्यासारखं. हा प्रकाश त्यांचा शरीरभर इतक्या झटक्यात पसरला आणि त्या झटक्याने त्यांनी डोळे जेव्हा उघडले, तर स्वतः त्यांनी पाहिलं शरीराच्या बाहेरची काय त्यांची अवस्था झाली. पण त्यांना आतून ना एक वेगळाच ऊर्जेचा प्रवाह फील होत होता. म्हणून एक आनंद होता आणि स्वतःकडे पाहून पण त्यांनी ना असं इझिली त्या सगळ्या गोष्टीला झटकलं. जरा सगळेजण ॲक्शननी सांगा काय केलं? झटकलं. इझिली. ते जे पण काही आहे दिसतंय कारण आतून त्यांना वाटत होतं, की काहीतरी वेगळं माझ्यासोबत झालंय. त्या एंटायर प्रोसेसमध्ये त्यांच्यासोबत खूप काही झालं होतं आणि ते त्याच्या आनंदात होते. तिथं त्यांनी काउंट नाही करून पाहिलं, की आजचा कितवा दिवस आहे. हे नंतरच्या गोष्टी आहेत, की जसं त्यांनी अनुभव सांगितले, हे सगळ्या गोष्टींनी आज आपण त्याला ॲज अ थर्ड अँगल म्हणून बघतोय. पण तेव्हा त्यांच्याकडे फक्त एवढं माहिती होतं, की बाबा मी पुन्हा काहीतरी एक एनर्जी फील करतोय आणि मला आता हे लोकांपर्यंत कसं द्यायचं याचं उत्तर सापडलं. कसं सापडलंय त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल. किती जणांना असं वाटतं, की तुम्ही एखादा थॉट असा खूप प्युअरली बोलतात आणि नंतर लक्षात येतं, की अरे तो कुठेतरी कोणीतरी शिकवला पण आहे किंवा ते एखाद्या गोष्टीमध्ये तो नमूद आहे, पण आपण वाचला नव्हता तरी बोललो. किती जणांना अनुभव आहे? त्याचं सिंपल कारण आहे, हा निसर्ग शिकवतो. हा निसर्ग देतो. त्या लेव्हलला जाऊन फक्त घेता आलं पाहिजे. हीच गोष्ट त्यांच्यासोबत ना खूप एक्सपर्टीनी झाली, की निसर्गाने त्यांना त्यावेळेत खूप काही दिलं, शिकवलं आणि त्या उत्साहाने ते उठले. तर विचार करा इतक्या दिवस एका जागी बसलेत. असं अचानक उठणं तरी शक्य असायला पाहिजे होतं का? पण ते उठले. तो आनंद आणि ते त्या आनंदाने असं जोरात उतरायला गेले डोंगरावरून. जरा ॲक्चुअली सांगा जोरात. का कारण त्यांना तो आनंद कोणासोबत तरी ना शेअर करायचा होता. तो सांगायचा होता. तर एकीचं दुसरं कनेक्शन आहे, की गोष्टी ना आपल्याला स्प्रेड करता आल्या पाहिजे. जरा ॲक्शननी सांगा स्प्रेड. त्यांचा उद्देश होता ना पसरवणं होता ना, स्वतःकडे ठेवणं नव्हता. आज आपण बऱ्याचदा एखादी छोटी गोष्ट पण असेल ना, मी कशाला कोणाला सांगू हा जर भाव येत असेल, तर एकीचा अगेन नेक्स्ट कनेक्शन काय? तो द्या, निस्वार्थीपणे द्या. आता त्याच्यानी त्या फिलिंगनी जेव्हा ते उतरत होते, तर एका दगडाची त्यांना ठेच लागली पायाला आणि त्यांचा उजवा अंगठा आहे ना, तिथं ठेच लागल्यामुळे खूप रक्त सुरू झालं. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट जोरात लागते, तर आपण आपल्या शरीरातला एक अवयव खूप लवकर वापरतो, तो म्हणजे हात. ॲग्री?
स्वतःसाठी असू द्या, दुसऱ्यांसाठी असू द्या. "अरे, कुठे लागलंय? लहान बाळ लागलं. अरे, काही नाही, काही नाही. बघ मी हूट केलं. बघ मी जा म्हणलं." किंवा जास्त लागलाय का? तर कोणाला त्या स्पर्शाने कनेक्ट करणं. तर तसंच बाय डिफॉल्ट जेव्हा त्यांना लागलं ना, तर त्यांचा हात बाय डिफॉल्ट त्या जखमेपर्यंत गेला. लक्षात आलं? बाय डिफॉल्ट. जे आपल्याला पण कोणाला नाही समजवलं, आपणही तसंच करतो. तसंच डॉक्टर मकावसई सरांनी केलं. त्यांचा हात जेव्हा त्या अंगठ्याजवळ जात होता, तर तो एका अंतरानंतर पुढे जात नव्हता. जर त्यांचा अंगठा पायाचा असा आहे, तर असं व्हिज्युअल करा, की तो या रेंजच्या पुढे हात जात नव्हता. मग त्यांना कळलं जेव्हा मी नेतोय ना, तर मला प्रेशर फील होतंय. मला दबाव द्यावा लागतोय. त्याचं कारण होतं अंगठा आणि हात याच्यामध्ये एनर्जी जी आहे ना, ती एवढ्या एवढ्या अंतरापर्यंत काम करत होती. लक्षात आलं? इतका एनर्जी वाढलेला होता, की त्यांना स्वतःचाच हात पुश करताना खूप एफर्ट्स लागत होते. मग हळू-हळू ज्या रेंजमध्ये ते पुश करत होते, तिथून पण त्यांच्या जखमेतनं येणारं ब्लड हळू-हळू थांबायला लागलं होतं. हा त्यांचा पहिला प्रात्यक्षिक होता स्वतःसाठी, की हातातनं असं काहीतरी प्रवाहित होतंय, जे या जखमेला सुखावतंय. लक्षात आलं? सुखावत होतं. तो रक्तस्राव कमी होत होता आणि तिथून त्यांना आणखीन नेचरनी दुसरं लर्निंग दिलं, की जी जनरेट झालेली ऊर्जा आहे, ती कुठून फ्लो होतीये? हातातनं. रेकीमध्ये हात हा खूप इम्पोर्टंट फॅक्टर आहे. हे लक्षात आलं. त्यांना तिथं लक्षात आल्यानंतर ते खाली उतरले, मठाधीशांशी बोलले. मठाधीशांना म्हणले, "मला खूप भूक लागली आहे." मठाधीश म्हणे, "बाबा किती दिवस झालात तुम्ही बसलात तिथं. मी रोज लोकांना विचारत होतो. तुम्हाला इतक्या दिवसानंतर मी डायरेक्ट अन्न नाही देऊ शकत." पण बघा ते एका नॉर्मल एनर्जीत नव्हते, ते एक्स्ट्राऑर्डिनरी एनर्जीत होते. आपल्यासारख्यांना पण 1-2 दिवसाचं फास्ट केल्यानंतर लगेच काही खाल्लं ना, तर पोटाला त्रास होतो. त्याच्या स्टेप असतात. पहिले हलकं खा, मग ते थोडंसं डायजेस्ट होऊ द्या, मग दुसरं खा. पण हा प्रयोग त्यांच्यासोबत सक्सेसफुलच नाही झाला. त्यांनी त्या भुकेत व्यवस्थित जेवण केलं आणि त्यांना काही नाही झालं. त्याचं कारण फक्त ती एनर्जी लेव्हल आहे. लक्षात आलं? याचा अर्थ आपण एक्सपेरिमेंट करण्यासाठी नाहीये. याच्यातनं सायन्स समजून घेण्यासाठी आहे. नाहीतर म्हणाल, "मॅम आपण रेकी चॅनल झालोय. आम्ही पण ट्राय करतो." तर नाही हां. इट इस जस्ट फॉर ग्रॅटिट्यूड. ही अगेन माझ्याकडनं रिक्वेस्ट आहे, की काही गोष्टी आपल्याला लर्निंग म्हणून घ्यायच्या आहेत. त्यांनी ते व्यवस्थित त्या गोष्टीला एक्सपिरियन्स केलं. वाढायला येणारी जी मुलगी होती मठाधीशांची, तिच्या त्वचेवर काही चट्टे होते. मग त्यांनी विचारलं, की "हे कशाचे आहे? तुम्ही हिला वैद्यांकडे नाही दाखवलं का?" तर ते नाही बोलले. मग त्यांच्या मनात एक थॉट आला, की ज्या ऊर्जेला मी फील करतोय, त्या ऊर्जेनी हिला पण बरं होईल का ते करून पाहू का? तर हा त्यांचा पहिला प्रॅक्टिकल होता, की जेव्हा ती गोष्ट त्यांनी तिच्यावर केली, तर 7 दिवसात तिचे स्किनचे चट्टे ना छोटे व्हायला लागले होते. जरा ॲक्शननी सांगा छोटे. त्याच्यातनं दुसरं लर्निंग नेचरनी डॉक्टर मकावसे सरांना दिलं, की ही ऊर्जा फक्त स्वतःवरच काम नाही करत, तर आपण माध्यम बनून दुसऱ्यांसाठी पण काम करू शकतो. लक्षात आलं? आणि यात अगदी डेप्थ द्यायला जे निसर्गाने आणखीन मीडिएटर पाठवले, ते म्हणजे डॉक्टर हायाशी आणि मॅडम तकादा. तर या एंटायर रेकी प्रवासामध्ये हे 3 महत्त्वाचे लोकं होते, ज्यांच्यामुळे हा रेकी प्रवास वेगवेगळ्या रेकी मास्टर्स आणि ग्रँड मास्टरपर्यंत पोहोचला. म्हणजे रेकी प्रवासातलं सगळ्यात मोठी जी एक मी म्हणेल स्ट्रेंथ आहे, की तुम्ही रेकी मास्टर किंवा ग्रँड मास्टर शिवाय नाही शिकू शकत. तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही रेकॉर्डिंग ऐका, तुम्हाला कोणी कितीही काही सांगितलं, तरी जोपर्यंत जोडण्यासाठी रेकी मास्टर किंवा ग्रँड मास्टर नाही, तोपर्यंत हा प्रवास पूर्ण होत नाही. समजावू शकले? त्याच्या मागचंही कारण आहे, की रेकी मास्टर, ग्रँड मास्टरला या सिस्टमची डेप्थ देण्यात आली आहे, की एनर्जी कशी आहे, त्या एनर्जीला जोडायचं कसं आणि बेस्ट पार्ट डॉक्टर मकाउसे सरांपासनं जसं हे रेकी चॅनल कनेक्ट झालंय, मॅडम तकादा या पहिल्या रेकी ग्रँड मास्टर बनल्या. जिथून त्यांनी रेकी ग्रँड मास्टर बनवले, हे सगळेजण कनेक्टेड आहे. जरा ॲक्चुअली सांगा कनेक्टेड. एक वेगळा सर्कल जपानमध्ये, एक वेगळा भारतात, एक वेगळा ऑस्ट्रेलियात, एक वेगळा यूएसमध्ये नाही. द बेस्ट पार्ट रेकी कोणत्याही धर्माला रिप्रेझेंट करत नाही आणि ती फक्त एकाच सर्कलचा पार्ट आहे. जर ॲक्चुअली सांगा एकाच. कारण
प्रत्येक ग्रँड मास्टर जर कोणत्या ग्रँड मास्टरशी जोडलाय आणि कोणतेही रेकी चॅनल विदाऊट रेकी ग्रँड मास्टर बनत नाही, तर साखळी तुटायचा विषयच येत नाही. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ दॅट फ्रिक्वेन्सी, की आपण कोणत्या लेवलवर जाऊन रिसीव्ह करतोय. समजवू शकले? अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टन्स आहे, जे रेकी इतिहासातनं क्लिअर. तर ह्या प्रसंगानंतर डॉक्टर मकाउसई सरांनी स्वतः खूप वेगवेगळ्या लोकांना अगदी स्पर्श चिकित्सेतनं बरं केलं, मोठ्या मोठ्या आजारातनं बरं केलं, या सगळ्या गोष्टींना सिस्टममध्ये टर्न केलं. सर्वसामान्यांनी याची प्रॅक्टिस कशी करायची याच्यासाठी अभ्यासक्रम बनवण्याचं काम डॉक्टर हय्याशींनी केलं. एक जस्ट तुम्ही रिसर्च जरी केला ना डॉक्टर हय्याशींबद्दल, इंटेलिजंट पर्सन होते, पण नेचरला त्यांच्या इंटेलिजन्सीची गरज ह्या कामासाठी होती. लक्षात येतंय? म्हणजे आपल्याला कधीतरी काय वाटतं, अरे एका माणसाने सगळं सोडून याच्यात कशाला आले असतील? तो नेचर कॉल असतो. ते याच्यात जोडले गेले. त्यांनी याच्यावर अभ्यासक्रम बनवला, जो 5 लेव्हलवर बनवला. त्याच्यापैकी प्राउडली आपण आज लेव्हल 1 शिकतोय. लक्षात आलं? आपला जो प्रवास आहे ना, तो लेव्हल 1चा आहे, ज्याला अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणलं जातं सेल्फ हिलिंग. जरा टॅप करून म्हणा सेल्फ हिलिंग. आणि ह्या सगळ्यानंतर मॅडम तकादांची जी एंट्री झाली ना, ती पहिले त्यांच्या आजारामुळे झाली. त्या जापनीज लेडी होत्या, पण राहायच्या यूएसला. पण एवढे त्यांना आजार आणि एवढे औषधं घेऊनही त्या बऱ्या नाही झाल्या. जेव्हा कळलं जपानमध्ये अशी काही स्पर्श चिकित्सा आहे आणि लोकं बरं होतात, तर त्या पहिले स्वतः बऱ्या झाल्या. त्यांनी स्वतःचा तो एक रिबर्थ एक्सपिरियन्स केला आणि मग ते या प्रवासासाठी मीडिएटर बनल्या. लक्षात आलं? तर त्या मेन पार्टमध्ये होत्या, की याला त्यांनी जपानमधनं पहिले नेलं यूएसमध्ये आणि आपण 1989 पासनं भारतामध्ये रेकीची प्रॅक्टिस रेकी ग्रँड मास्टरमुळे करू शकतो. तर हा असा सुंदरसा रेकी इतिहास समजल्यावर किती जणांना वाटते, की मॅम फक्त ऐकून पण एनर्जी वाढली आहे, शो मी विथ दिस. फक्त ऐकून दुसरं काय केलंय आपण? आपण फक्त इतिहासाबद्दल ऐकलंय, पण त्याचा एक वेगळा डेप्थ कनेक्ट केलाय. तर माझे 2 पार्टनर कुठे गेले? डॉक्टर उझमा आणि रोहिणी. इतिहास कळाला का? डन? रोहिणी नक्की? शुअरली? म्हणजे आता इतिहास तुला झोपेत पण कोणी रेकीचा विचारला, तर तुला ह्या इव्हेंटबद्दल बोलता येईल. बाकी सगळ्यांना कळालं असेल, तर या इतिहासाचे टेक अवे आपण लक्षात घेऊ आणि मग मी तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक देणार आहे. बेसिकली या इतिहासातनं काय काय लक्षात ठेवायचं? पहिलं निसर्ग. जरा रिपीट करा काय? निसर्ग. कीवर्ड्स देतेय. दुसरं समर्पण. दुसरा समर्पणाचा भाव. तिसरं देणं, म्हणजे आपण लोकांची मदत केली पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या सगळ्याला जोडून ठेवणारा दुवा म्हणजे ग्रॅटिट्यूड. आभार भावना असली पाहिजे सगळ्या. स्वीकार भाव येतोय ना, म्हणजे त्याच्यात आभार भाव हा बाय डिफॉल्ट कनेक्शन आहे. आणि इम्पॉर्टन्स ऑफ हँड्स. आता जर रेकीसाठी हा हात आपला एक वरदान ठरणार आहे, तर त्याच्यातलं माझं एक छोटंसं शेअरिंग. आता या हाताने ना असं नाही करायचं. जरा ऍक्शन सांगा. असं नाही करायचं. तुमच्यामुळे तुम्ही या आयुष्यात मला मदत केली असती ना, तर मी कुठल्या कुठे गेली असती. जरा स्टाईल मारा सगळेजण. कुठल्या कुठे. काही जणांचं हे म्हणणं आई-वडिलांसाठी असतं, काही जणांचे नवऱ्याशी असतं, काहींचं बायकोसाठी असतं, काहींचं मुलांसाठी असतं, काहींचं भावांसाठी असतं, बहिणीसाठी असतं. म्हणा आजपासनं असं नाही करणार. आजपासनं काय ना ते स्वतः. स्वतःत काय करता येईल हा पूर्ण हात इथं असा छाती ठोकपणे, की जर जन्म मिळालाय ना, तर एका चांगल्या एनर्जीलाच कनेक्ट करायला मी वापरेन. एक सुंदरसा प्रश्न, खूपच आवडतो मला हा प्रश्न. म्हणजे मी कोणत्याही विषयावर बोलले ना, की हा कॉमन प्रश्न असतो माझा. तुमच्यापैकी किती जणांकडे 6 महिन्याचं पर्मनंट सर्टिफिकेट आहे, की काही होणार नाही? सगळेजण ॲट लीस्ट 6 महिने जगणार आहेत. 6च महिने विचारलं मी, फक्त 6. 3 महिन्याचंही नाहीये आणि आय एम शुअर 3 तासाचं पण नाही. हा चालू प्रवास कधी बंद होईल हे आपल्याला माहिती नाहीये. कोणालाच माहीत नाही. आपण म्हणूच शकत नाही, की फक्त तू आजारी आहे म्हणून लवकर जाईल. धडधाकट, चांगला, चालणा-फिरणारा माणूस दुसऱ्या सेकंदात गायब होऊ शकतो. ॲग्री? मग कोणत्या बेसवर आपण त्यांनी बोललेलं साठवून ठेवतोय? पाहून घेईल तुला. अरे कधी बघणार आहे?
अरे एक वेळ येईल, तुला माझ्यासमोर झुकावंच लागेल. अरे कशाला? इट इज वेस्ट ऑफ एनर्जी. जरा रिपीट करा, इट इज वेस्ट ऑफ एनर्जी. जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे ती कंट्रोल करण्यात आयुष्य घालतोय आपण. तो निर्माता सांगतोय 6 चक्रांवर काम करा कंट्रोलमध्ये. त्याच्यासाठी डिपेंडन्सी नाहीये. एकेका चक्रावर काम करायला लागलात ना, तुम्ही म्हणाल मॅम आयुष्य कसं बदलू शकतं? कारण फ्रिक्वेन्सीज बदलली. का नाही बदलणार? पण जेव्हा आपण या गोष्टीला त्या वेनी कनेक्ट करू ना, आयुष्य जगायला खरंच एक वेगळी एनर्जी मदत करेल. आपण अननेसेसरी आजकाल 8-8 तास, काही-काही जण 8-8 वर्ष, काही-काही जण 8-8 महिने अशा एनर्जीत घालतायत आणि जिथं आसपास असणारी मुलं पण आपल्याला दिसत नाही, जे आपल्या भरोश्यावर आलेत. एखाद्या माणसाने दिलेलं दुःख एवढं मोठं कसं असू शकतो, जिथं आपण आपली जबाबदारीच विसरून गेलोय? पण इट्स हॅपन. हे होतंय. पण बेस्ट पार्ट काय माहितीये? या निसर्गाने त्याच्यासाठी पण सोल्युशन काढलंय ना. तुमच्यापैकी कोणाला असं वाटलं होतं का, की रेकीचा प्रवास असा आहे? जस्ट टेल मी असं वाटलं होतं का? पण तुम्ही आल्यानंतर ते अनुभव करतायत म्हणजे निसर्गाची प्लॅनिंग आहे ना. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. आणि होणारा चेंज पण तुमच्यामुळे होणार आहे. तुम्ही जरी त्याचं ग्रॅटिट्यूड मला दिलं ना, तरी ते माझ्या गुरूंच्या आणि त्या निसर्गाच्या चरणी अर्पण आहे. बिकॉज आय नो की मी कोणी नाहीये हे करून घेणारी. आता तुम्ही म्हणाल, "हे कसं कळलं?" अनुभवातनं. कारण मोस्ट ऑफ द टाईम मी जे काही बोलते ना, ते विदाऊट स्क्रिप्ट असतं आणि ते तुमच्या एनर्जीमुळे बोलून घेतलं जातं. इतक्या ऑटो मोडवर प्रत्येक जण आहे. ही सिस्टीम आहे. पण याच्यात ना पहिले आपल्याला जगावं लागेल आणि याच्यात सगळं नेहमी चांगलं चांगलंच नाही होत. काही गोष्टींना समर्पण भावाने आपण कनेक्ट करू ना, तर या गोष्टी खरंच अनुभवायला येतील. तर आय एम शुअर एक मोठा पडाव आपण छान पद्धतीने कनेक्ट केलाय. ब्रेकच्या आधी 2 जणांना मला ऐकायचंय, की हे इतिहास ऐकल्यावर किंवा हा प्रवास सुरू झाला ते आत्तापर्यंत आतून तुम्हाला कसं फील होतंय? मग आपण ब्रेकवर जाणार आणि मग मी सांगते तुम्हाला की काय करायचं. हू इज रेडी? जे उत्स्फूर्तपणे तयार आहेत जस्ट रेज युअर हँड. नाहीतर मी माझ्या आवडीचे चेहरे तर असे सिलेक्ट करतच असते. पण तुम्ही लोकं बोलणं ही या सेशनची गरज आहे. तर हू इज रेडी? तुम्ही स्माइलनी आणि चेहऱ्यानी छानच बोलतायत. एक जण बोलल्यावर मग हळू हात वर येतायत, पण सुरुवात कोण करतंय? कसं शोधू मी? राहुल दादा सुरुवात तुमच्यापासून करा म्हणजे बाकीचे जण कनेक्ट होतील. सेशन सुरू झालंय ते आत्तापर्यंत कसं वाटलं? त्यानंतर मी रोहिणीला ऐकणार आहे आणि नंतर श्वेताला. येस राहुल. नमस्कार. 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 हा, सेशन सेशन खूप छान वाटलं. पहिल्यांदाच रेकी जॉईन केलं. तुमचं जे सांगणं आहे ते खूपच छान आणि व्यक्ती निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे कधी वळतो हे लक्षात येत नाही. फार आनंदी आहे. थँक सो धन्यवाद. मच राहुल दादा. तुम्ही कोणत्या सिटीतनं जॉइन झालात आम्हाला? मी नाशिक, महाराष्ट्र. ओके. थँक सो मच. येस रोहिणी. येस. सेशन खूप पॉझिटिव्ह होता. मी सकाळी उठणारी मुलगी नाही आहे. म्हणजे मी 9 वाजता, 8 वाजता या टाईमला उठते. पण फर्स्ट टाईम असं झालंय, की मला उठून बोर नाही होत आणि मी ऐकते आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्याकडे आणि तुमची स्पीच डिलिव्हरिंग जी टेक्निक आहे ना, ती खूप चांगली आहे. थँक सो मच. रोहिणी बेसिकली तुम्ही मराठी आहात का नॉन मराठी? मी नॉन मराठी आहे, पण मला मराठी येतं. सुपर्ब. म्हणजे तो टोन खूप गोड वाटतोय. दॅट्स व्हाय आय एम आस्किंग. थँक सो मच. थँक यू. थँक येस श्वेता. खूपच छान वाटतंय मॅडम. पॉझिटिव्ह. ऍक्च्युली पहिल्यांदाच रेकी करते. पण तुमची एनर्जीच एवढी हाय आहे की तुमच्यामुळे आमची म्हणजे आम्ही सगळे तुमच्या एनर्जीशी कनेक्ट करतोय. त्याच्यासाठी खरं व्हिडिओ ऑन ठेवलाय आणि रोहिणी मॅम बोलले तसं मी पण 5 वाजता उठत नाही, आज उठले. ऍक्च्युली आय एम हॅपी पण ना आय एम एक्सपेक्टिंग की आतापर्यंतच्या प्रवासात ना तुमच्या आतला एक इनर व्हॉइस काय की त्याला काय असं फील झालं आणि आपोआप तो टॉक सुरू झाला. तर ऍटलीस्ट मला 2 जणांकडनं स्पेसिफिक ते ऐकायचंय की मॅम तुम्ही बोलत होतात आत असा आवाज आपोआप सुरू झाला आणि आम्हाला हे फील झालं. हु इज रेडी फॉर दॅट? की तुमचा टेक अवे आतापर्यंतचा काय होता? यस शीतल.
येस मॅम. तुम्ही म्हटलात की जसं एनर्जीने मला सिलेक्ट केलंय, तसं माझं आज कालचं अगदी बिझी शेड्यूल असताना, छोटा मुलगा असतानाही मी आज उठली गेली त्यावेळेस आणि म्हणजे ती कनेक्ट झाली आणि एनर्जीने मला सिलेक्ट केलंय ह्यासाठी की रेकीमध्ये मी जोडली जावी ह्या प्रवासामध्ये. तसं असं अगदी सहज होतंय, हे ऑटो मोडवरच झालंय असं फील होतंय मला आता. सुपर सुपर. थँक्यू. थँक्यू सो मच. सुभाष दादा, तुम्ही काय बोलाल? कसं वाटलं तुम्हाला आतापर्यंत? अनम्यूट करावं लागेल दादा एकदा. त्याच्या बाजूला बघा एक असं असं छोटस माईक. हा, झालं झालं. झालं. सकारात्मक ऊर्जेने एवढा भरलोय ना दीदी, काय सांगावं तुम्हाला, मी सांगू शकत नाही एवढ्याच्या. ज्यावेळेस आपण भेटू त्यावेळेस माझ्या बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला सांगेन मी. मला फक्त माहित आज नाही. एवढंच. हम्म. बोल. नाही, तुम्ही फक्त सांगा मग एकटा आणि सांगा. एकटा. मी एकटा आणि एकटाच आहे. माझी फॅमिली नाही, मी फक्त एकटा, मुलगा नाही, मुलगी नाही. पण आज वाटतंय की नाही, जगाव मस्त आणि बिनधास्त. आता आज पहिली सेवाची. गोष्ट, तुम्ही हा. तुमचं वय सांगायच्या आधी म्हणजे मी तुम्हाला पहिले खूप ग्रॅटिट्यूड देईल. एंटायर सेशन सुरू झालं तेव्हापासून मला प्रत्येक बॅच मध्ये 2-3 चेहरे ना हा निसर्ग पाठवत असतो, जिथून मी ताकद घेते. आणि मी अगदी विथ परमिशन सांगते, मी सेशन सुरू झालं तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यातनं ताकद घेते. तुम्ही भेटल्यावर शब्दांनी जरी तुमचा अनुभव किंवा बॅकग्राऊंड सांगाल, पण तुमच्या त्या एनर्जीनी ते ऑलरेडी पोहोचत होतं. तर मला असं तर मुळीच वाटत नाहीये की आम्हाला आणखीन वेगळ्या काही परिचयाची गरज आहे. दिस इज लाईक तुमचं काय कनेक्शन असेल, पण त्या एनर्जीशी खूप स्ट्रॉंग आहे, जे मी एंटायर सेशन तुमच्याकडे पाहून फील करत होते. दीदी, मला तरी वाटतंय की मी माझ्या परिवाराशी बोलतोय, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी मी विसरून जातोय. एवढा फ्री झालोय, एकदम फ्री. खूप माहित नाही, पण एकदम. अ, खरंच थँक्यू सो मच सुभाष दादा. आणि तुम्ही तुमचं एज सांगत होतात, आता तुमचं खोटं एज सांगा, जे आम्हाला पटणार नाहीये. खरं सांगतोय, खोटं सांगू शकत नाही. मग 70 सांग. रनिंग. हा, तर 70 70 रनिंग. पण आजच्या याच्यात तुमचा जो जो असा कनेक्शन होता ना, की आता अजून जगावं वाटतंय, तर खरंच काहीतरी एक वेगळ्या प्रवासाचा तुम्ही पार्ट ऑलरेडी आहात. आम्हाला जगण्यापेक्षा काहीतरी देता आलं पाहिजे, हेच महत्वाचं. वाटतं. खरंच थँक्यू. आणि तुमच्या बोलण्यात ना मला माझे बाबा आठवले. मी माझ्या वडिलांना एकुलती एक मुलगी आहे. आणि आजच्या डेटला पण जे काही होतं ना, इट्स जस्ट बिकॉज ऑफ माय फादर. त्यांना तो एवढा विश्वास होता ना, की तू अशा लोकांसाठी करणार, तू आश्रम बनवणार. मी म्हणायची की बाबा, शक्य आहे का? बाबांना जाऊन फक्त 3च वर्ष झालेत, पण सगळे मिराकल जे काही घडतात ना, ते माझ्या विचार करण्याच्या पलीकडे आहेत. तर ही एनर्जी जरी त्यांची शरीर रूपातनं गेलेली असेल, तरी ती अशा वेगवेगळ्या माध्यमातनं मला काय सपोर्ट आणि ब्लेसिंग देतेय, त्याला मी शब्द न वापरलेलेच बरे. पण खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही जळगाव साईडचे आहेत का? मी नंदुरबार. नंदुरबार. प्रत्येकाचा टोन असा इतका सुंदर असा वेगवेगळा फील देतोय. थँक्यू सो मच. मी सुरतेला 35 वर्ष नोकरी केली तिथे, टेक्सटाईल डिझायनर म्हणून. आणि क्रिएटिव्हिटी माझ्या, त्या आर्टिस्ट, मी कलाकार आहे, चित्रकार. वा. आणि त्याच्यात क्रिएटिव्हिटी मी जपलेली अजून सुद्धा. वेस्ट फॉर्म बेस्ट सगळ्या गोष्टी करत असतो. कधी योग आला तर नक्कीच आपण भेटू. आणि थँक्यू सो मच. आणि श्वेताताईला ऐकते आणि मग आपण ब्रेक घेणार आहे. तर श्वेताताईचा हात वरती. येस श्वेता, प्लीज अनम्यूट कराल. श्वेता अनम्यूट नाहीये. नमस्कार सगळ्यांनाच. नमस्कार. तुम्ही विचारत होता ना की ते इनर व्हॉइस, ते थोडंसं मला जे वाटलं माझं पर्सनल ते सांगायचं होतं. 5-6 वर्षापूर्वी एक आग्र्याची माझी मैत्रीण आहे, तिच्या थ्रू मेडिटेशन शब्द ऐकला आणि असं वाटलं हा शब्द माझ्यासाठी नवा नाही, मला माहित नव्हतं काय आहे, पण असं काहीतरी खेचत होतं. आणि मग तिच्याकडनं ऐकत ऐकत मी थोडं ट्राय करायला लागले, गोष्टी कळायला लागल्या, वेगवेगळ्या मॉडॅलिटीज मधनं शिकत गेले, एका ठिकाणी थांबले नाही, वाहत गेले. मला कळायचं नाही की मी एका ठिकाणी का थांबत नाहीये, पण मी वाहायचे. आणि रेकी शब्द अचानक समोर आला
आणि नंतर क्लिक झालं की रेकी शब्द तर मी माझ्या शाळेत पुस्तकं वाचायची आवड होती. वडील धार्मिक, आध्यात्मिक असल्यामुळे खूप सारी पुस्तकं, शिवस्वरोदय, हे ते ज्ञानेश्वरी सगळं त्या पुस्तकामध्ये रेकी शब्द होता. मग मला ते आठवलं की अरे मी हा शब्द वाचलाय आणि हे काहीतरी असं आहे की जे मला ऑलरेडी माहिती आहे, पण आत्ता नाही माहिती, पण काहीतरी खेचतंय. आणि मग करता करता इथे जॉईन झाले, बऱ्याच गोष्टी कळल्या. सो हॅपी श्वेता. थँक्यू. रिअली हॅपी विथ युअर शेअरिंग आणि तुमच्या सगळ्यांना थँक्यू. मला माहिती आहे खूप बोलायची इच्छा सगळ्यांची असेल, पण आपण आता एक 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे तुमच्या शरीरासाठी, कारण आपण 5 वाजेपासून ते 6:40 पर्यंत एका जागी बसलोय. तर ॲप्रिशिएबल. एक्झॅक्ट 7 वाजता क्लास आपला संपणार आहे, पण 5 मिनिटात उठल्यावर बॉडीला थोडंसं स्ट्रेच करा, तिला ॲक्टिव्ह करा आणि पाणी प्या. अ, जिथं बसलाय तिथं आडवं पडू नका आणि मोबाईल हातात घेऊ नका. तर होईल तेवढं बाहेर मोकळा श्वास घ्या, विंडोतनं, बाल्कनीतनं आणि 5 मिनिटात फुल एनर्जीनी वापस या. थँक सो मच.
जे जण वापस आलेत प्लीज आपला व्हिडिओ ऑन करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. आणि ज्यांचा व्हिडिओ आज काही कारणाने ऑन नव्हता, इट्स जस्ट माय हंबल रिक्वेस्ट की कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करायला हवा. आणि सोबतच तुमची कनेक्टिव्हिटी मला ॲटलीस्ट आता चॅट बॉक्समध्ये तरी सेंड कराल की येस यू आर रेडी. येस, थँक्यू सो मच. येणारे आपण अजून 15 मिनिटं शेअरिंग करूयात आणि मग आजच्या सेशनला आपण थांबू. येस, तर आपण रेकी हिस्ट्री बद्दल बोललो आणि त्याला वेगवेगळ्या अँगलने आपण लक्षात घेतलं. आता खूप महत्वाचा पार्ट आहे रेकी प्रिन्सिपल. बघा, रेकी म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्यातली प्राण ऊर्जा कशी वाढवायची, हा लेव्हल 1चा प्रवास आणि त्याच्या मागचं जे काही सायन्स आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. रेकी हा फक्त एक मेडिटेशन टाईप नाहीये, तर ही एक जीवन जगण्याची कला आहे. जर ती आपण कुठेतरी बाय डिफॉल्ट एक्सपिरियन्स करून आपल्या लाईफस्टाईलचा पार्ट बनवलं तर रेकीची प्रॅक्टिस सोपी जाणार. तर आपला मेन फाउंडेशन जो बनवतोय आपण त्या गोष्टीसाठी आणि त्याच्यातलाच खूप महत्वाचा जो पार्ट आहे की रेकी प्रिन्सिपल. रेकी प्रिन्सिपल जर आपल्या डेली रुटीनचा पार्ट बनले तर आपोआप ऑराची एनर्जी वाढणार आहे. जर ऍक्शनने सांगा, ऑराची एनर्जी वाढणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट का केली पाहिजे याचं एक लॉजिकल आन्सर की आपण डेली रुटीन मध्ये रेकी प्रिन्सिपल हे जर आपल्या लाईफस्टाईलचा पार्ट बनवले तर ती एनर्जी बाय डिफॉल्ट येणार. आणि हे तेवढंच खरं आहे की बाय डिफॉल्ट येणारी जी एनर्जी असते ना, ती प्रत्येकालाच आवडते. का? कारण ती आपोआप येते ना, खूप एफर्ट्स नाही करावे लागत. मग या सायन्ससाठी काय, तर जास्त नाही, आपल्याला काही छोट्या छोट्या प्रॅक्टिस, जास्त नाही पण ऍटलीस्ट 21 दिवसासाठी करायच्यात. किती दिवस? 21 दिवस. जर आपल्याला त्या 21 दिवसाच्या प्रोग्रामिंगनी जर काही गोष्टी सोप्याने लक्षात येऊन आपल्या पहिले कॉन्शियस माइंडचा पार्ट बनतील आणि मग सबकॉन्शियसली जाते. त्या डिरेक्टली सबकॉन्शियसली नाही जाणार. कारण रोजची फायटिंग होणार. अरे, हे करायचं होतं, हे नव्हतं करायचं. अरे, हे थोडं जमलंय पण आणखीन वाढवायचंय. हे जे थोडंसं प्रोग्रामिंग आहे ना, हे एकदा सेट झालं की मग आपल्याला त्या गोष्टीला सबकॉन्शियसली टर्न करायला मदत होईल. पण फ्रँकली स्पीकिंग, पहिला एक टाइम होता जिथं 21 दिवसाची प्रॅक्टिस म्हणजे लाईफ चेंजिंग मानली जायची. पहिले आपण प्रॅक्टिकली ऍग्री करू की आता 21 दिवसाचा वेळ संपला. हा म्हणजे ऍग्री करावं लागेल. आज 21 दिवस केलेली नॉनस्टॉप गोष्ट पण 22व्या दिवशी आपण बेडवर जाऊन झोपू शकतो की नाही जायचं मॉर्निंग वॉकला, नाही होतंय माझं मन. ठीक आहे, हा गॅप लक्षात येतोय. तर आता आयडियली रिसर्च म्हणतो वी नीड 90 डेजची प्रॅक्टिस. किती? 90 दिवसाची. मग ती छोट्या छोट्या म्हणजे 90 दिवस आपल्याला खूप नाही द्यायचंय, 21 दिवस थोडा जास्त टाइम द्यायचा आहे, पण त्याच्यानंतर थोडासा कमी करून तो 90 दिवस द्यायचा आहे. लक्षात येतंय? पण त्या 90 दिवसासाठी 10 मिनिटाची प्रॅक्टिस असेल तर किती जण हॅपी आहेत की मॅम हा बरं झालं आन्सर दिलं तुम्ही, 10 मिनिटं. आय एम आस्किंग 10 मिनिटं कॉन्शियसली आणि बाकी लाईफस्टाईलचा पार्ट. मग एक्झॅक्टली लाईफस्टाईल मध्ये काय टाकायचंय, काय ऍड करायचंय हे मी आता बोलते. लक्षात आलं? आय एम टॉकिंग मेडिटेशन प्रॅक्टिस फॉर 10 मिनिट्स, जी प्रत्येकाला मोठा क्वेश्चन मार्क असतो. पण जो दुसरा पार्ट आहे जो आपण अनावधानाने मिस करतो, दॅट इज लाईफस्टाईल. आजही आपण जगतोय, कालही जगत होतो आणि उद्याही जगणार. फक्त रेकीनी ना काही गोष्टींना आपल्याला काय करायचंय, चेंज करायचं. तर त्याच्यातले 3 महत्वाचे नियम. जर ऍक्शनने सांगा किती? 3. त्याच्यापैकी पहिल्या नियमावर बोलायला आपण आज सुरू करणार आहे. तर टायटल लिहा रेकी प्रिन्सिपल आणि पहिला मॅजिकल वर्ड लिहा लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड, आभार भावनेचा नियम. आता तुमच्यापैकी 99% लोकांना हा नियम काय, काय केलं पाहिजे हे माहिती आहे. कारण तुम्ही जेव्हा एका लेवल नंतर इथपर्यंत पोहोचतात ना, तर ॲज अ मीडिएटर मला हे माहिती आहे की यू आर अवेअर अबाउट एनर्जी. तुम्हाला एनर्जीचा इम्पॉर्टन्स माहिती आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीची डेप्थ माहिती आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की याच्या प्रॅक्टिससाठी ग्रॅटिट्यूड, आभार भावना गरजेची आहे. तर त्या बेसिकवर न बोलता ना, मी याच्यात काही ॲडव्हान्स अशा काही शेअरिंग करणार आहे, ज्याच्याने ही प्रॅक्टिस सोपी जाईल. कारण
हा कंटेंट इतका सोपा आहे ना की मी म्हणणार रेकीचे प्रिन्सिपल नंबर 1 आभार भावना. आभार दिले पाहिजे सजीव निर्जीव गोष्टींना, ते दिलं की एनर्जी वाढते. कंटेंट संपला. आता मी जे सांगितलं त्यापेक्षा डेप्थ तुम्हाला माहिती आहे, पण बऱ्याचदा एक काही अशा सिक्वेन्स मिस होतो किंवा बऱ्याचदा काही गोष्टीत येणाऱ्या ज्या काही हर्डल्स आहेत ना ते पार करायला प्रॉब्लेम येतो आणि तेव्हा ते ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कमी पडते. आपण त्यावर बोलणार आहे. तयार? तर बेसिकली सिक्वेन्स मी बोलले. वाय सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. जर तुमचा सिक्वेन्समध्ये खालचा बेस जर कमजोर असेल तर फॉर अ टाइम बिंग वरती बनेल पण ते कधी पण कोसळू शकतं. ऍग्री? मग आपण लॉ ऑफ ग्रॅटिट्यूडचा बेस शिकून घेऊ. त्याचा बेस काय म्हणतो तर शब्दशः अर्थ काय? आभार भावना आपल्याला जगता आली पाहिजे. जी बाय डिफॉल्ट कुठे जगतो माहितीये? ज्या गोष्टी मनासारख्या होतात, जे आनंद देतात, जिथं वी आर हॅपी. ग्रॅटिट्यूड आपोआप येतं. कोणी प्रेम दिलं, कोणी सरप्राईज दिलं, कोणी एक्स्ट्रॉर्डनरी थिंग्स केल्या, कोणी आवडीची डिश बनवून दिली, कोणी फिरायला नेलं, आपण म्हणतो थँक्यू सो मच यार, हे तर मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. तर ऑटोमोट सिस्टीम काय म्हणते? ग्रॅटिट्यूड चांगल्या गोष्टीला पहिल्यापासून जात आहे आणि जात राहील. ऍग्री? हे काही काही बाबतीत कमी पडतं. काही काही लोक चांगल्याही गोष्टीला ग्रॅटिट्यूड देत नाही. तो बेसिक आहे की तो ऍड ऑन झाला पाहिजे. पण मेन चॅलेंज काय माहितीये? आयुष्यात मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टीच्या वेळेस ग्रॅटिट्यूड निघत नाही. ऍग्री असेल तर शो मी विथ दिस. आज मला अपेक्षा होती की मी जर खूप प्रेम दिलंय तर आपण किती छान शब्द वापरतो माहितीये? मी 100% दिलंय, समोरच्यानी 1% तर द्यावं. इट इज व्हेरी स्मार्ट लँग्वेज. लक्षात आलं? 100 आणि 1 म्हणजे आपण त्यातल्या त्यात काय म्हणतोय? अरे कॅल्क्युलेशन तर बघा, मी 100च्या अगेन्स्ट 1च तर मागतीये. आणि मग तिथं वी आर नर्वस कारण आपण जे दिलंय ते समोरच्यानी दिलं नाही. आणि त्यासाठी ना ग्रॅटिट्यूड पेक्षा कंप्लेंट मोड जास्त होतो, ज्याला मी म्हणते चेंज द कंप्लेंट विथ द शेअरिंग. शब्द काय दिला मी? कंप्लेंट पेक्षा त्याच फिलिंगला शेअरिंगने टर्न करा. आजपासून सगळं दाबायचंय, बोलायचं नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. पण त्याचा एक प्रकार जिथं तुम्हाला आपले लोक आहेत ना प्रायमरी सर्कल, आपण माणूस आहे बघा. जरा म्हणा पहिले आपण माणूस आहे, मशीन नाही. हा प्लीज. म्हणजे ह्या काय फिलिंग आहेत ना पहिले त्याला रियालिटीमध्ये ऍग्री करा की अपेक्षा सोडूनच दिल्या पाहिजे. प्लीज नाही जगतायत. जरा म्हणा नाही जगतायत. त्याचा बेसिक कनेक्शन आहे. हे नाही जगतायत का बोलले मी? पहिले हे पार करावं लागतं. ती येणारी सिच्युएशन बाय डिफॉल्ट आहे. तुमच्या एक्सपेक्टेशन 0 होणं ही आणणारी सिच्युएशन नाहीये, ही एक्सपिरियन्स करणारी सिच्युएशन आहे. समजावू शकते मी? आज तुम्ही म्हणाल की मी आज ठरवलंय उद्यापासून ते झालं पाहिजे. आय एम सॉरी, बाय द सायकोलॉजी या गोष्टीला ऍग्री करत नाही. तुम्हाला पहिले ती पार करावी लागेल. आपण म्हणतो ना वारंवार ते झाल्यानंतर एक पेन टेकिंग कॅपॅसिटी रिसीव्ह होते. असंच याच्या बाबतीत होणार. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? नाव रियालिटी टॉक काय म्हणतो की तुम्हाला जिथं काही गोष्ट पाहिजे होती आणि नाही मिळाली आणि जर ते प्रायमरी सर्कल असेल मग इथं ग्रॅटिट्यूडचा बेसिक कनेक्शन काय? इथं तुम्ही ऍटलिस्ट आपल्या माणसाला विथ रिस्पेक्ट, जरा रिपीट करा शब्द रिस्पेक्ट, विथ रिस्पेक्ट आणि प्रेमाने ते सांगा की यार इथं मला असा सपोर्ट मिळाला असताना मला आवडलं असतं. काय केलं आपण? सांगितलं. पहिल्यांदाच फाईट नाही केली. मी एवढं केलं, इतके वर्ष केलं, हेच ऐकायला का? नाही. ही लिमिटेशन खूप वेगवेगळ्या कारणाने असू शकते. एकदा सांगा, दोनदा सांगा आणि तीनदा सांगा. जर ते खूप जवळचं असेल तर प्लीज सांगून स्वतःला हलकं करत राहा. पण त्याच्यातनं पेन रिसीव्ह करायचा नाही. पण जर ते सेकंडरी सर्कल मधलेत, इथं आपला नियमच चुकतो. दे आर फ्रॉम सेकंडरी सर्कल बाबा. ते तुमच्या म्हणजे जर मी स्पिरिच्युअल लँग्वेज मध्ये म्हणलं तर ते तुमच्या प्रारब्धामधल्या काही कनेक्शननी सेकंडरी सर्कल मध्ये आहेत आणि आपल्या काही प्रारब्धामुळेच ते प्रायमरी सर्कल आहे. तर प्रायोरिटी प्रायमरी सर्कल आहे. लक्षात आलं? मग जिथे आपण समर्पण म्हणलोय मग ते समर्पण का करायचंय? बिकॉज ती नेचरची सिस्टीम आहे. ते काहीतरी बॅलन्सिंग बाकी आहे. 2 वेनी बॅलन्सिंग असतं, एक तर सुखानी आणि एक भोगून. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला इतक्या एक्स्ट्रॉर्डनरी मिळणार आहेत प्रायमरी सर्कलमध्ये इमॅजिनेशनच्या पलीकडे, आणि काही गोष्टी अशा आहेत ना की तुम्ही किती द्या तिथं थोडा पेनच आहे. मग तिथं काय
त्या गोष्टीला ग्रॅटिट्यूड देणं. नो कंप्लेंट झोन. ते कोणासाठी बायको पण असू शकतं, कोणासाठी नवराही असू शकतं, कोणासाठी इन-लॉज असू शकतात, कोणासाठी मुलं असू शकतात, कोणासाठी आणखीन कोणी प्रायमरी सर्कलचा पार्ट असेल. पण आता मी जेव्हा 2 सर्कल बोलतेय तेव्हा आय एम नॉट टॉकिंग अबाउट फरिश्त्या, बिकॉज ते एक्स्ट्रॉर्डनरी झोनमध्ये असतात. त्यांना या कॅल्क्युलेशनमध्ये आणूच नका. कारण जे आपल्यासाठी एक हायर एनर्जी देण्यासाठी आलेले असतात ना, त्यांच्यामधल्या कनेक्शनमध्ये त्यांचं आणि आपलं किती फाईट होऊ द्या, आपल्याला त्रास होत नसतो. किती जण ॲग्री करतात या शब्दाला? कितीही, काहीही बोलू द्या, वी आर रेडी टू फॉरगिव्ह. बिकॉज तो ऑलरेडी ग्रॅटिट्यूड त्यांच्यासाठी वेगळ्याच लेव्हलवर फ्लो करत असतो. समजावू शकते का? हा गोंधळ होऊ नये म्हणून मी एक सर्कल बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते. मग ग्रॅटिट्यूड फॉर व्हॉट? ग्रॅटिट्यूड तेवढ्यासाठी की जिथं गोष्टी मनाविरुद्ध पण होत आहेत, पण त्याला स्वीकार भावनी घेतलं तर नेक्स्ट एनर्जी लेवल ना एक्स्ट्रॉर्डनरी आहे. नाहीतर एका स्पिरिच्युअल जर्नीतलं सांगू तर ह्या चक्रव्यूहात फक्त फिरायला नेहमी नेहमी जन्म घ्यावा लागेल. मग हे जर कळण्या इतकी जर लेवल आपल्या सोलची, आपल्या बॉडीची आपण मेंटेन केली आहे, तर ऍटलिस्ट त्याला भोगवून संपू. किती जणांना कळलं? पण दॅट इज नॉट विथ गुडी गुडी अँड हॅपी वाल्या फिलिंगनी नाही होणार. इनिशियल लेवलवर खूप स्ट्रगल, खूप पेन होणार, पण त्यानंतरची जी दुनिया एक्सपिरियन्स कराल ना, ती खूप एक्स्ट्रॉर्डनरी असणार. पण हा फेस पार करत असताना पेन आहे. हा फेस पार करत असताना बऱ्याचदा कंप्लेंट्स आहेत, बऱ्याचदा अँगर आहे. या गोष्टीला मॅनेज करावं लागेल सिच्युएशननुसार. समजावू शकले? तुम्ही म्हणाल मॅम हे काही न येता ही सिस्टीम पार होऊ शकते का? आन्सर इज नो. हे पारच करायचंय. मग काय शिकलो आपण? ज्या गोष्टी मनाविरुद्ध आहेत त्याला ग्रॅटिट्यूड द्यायची प्रॅक्टिस रेकी आपल्याला कनेक्ट करते. समजावू शकले? बऱ्याचदा तुमच्या घरातही होईल, अच्छा उतरलं रेकीचं भूत, 5 दिवस बरी शांत होती, आज आली पुन्हा. काही होऊ शकतं. हे घरातल्या लोकांना पहिली गोष्ट पुन्हा थँक्स म्हणणं. वाव, मला आठवण करून दिलीस तू. पण आर्ग्युमेंट्स नाही, माझ्यात काय बघतेय, तुझ्यात बघ, तुझ्यात काय बदल आहे. जर हे विचार घेऊन आपण परत ट्रॅव्हल करत असू तर आपण रेकीला समजूच शकलो नाही. आज एक मला गोष्ट खूप आवडते. ॲज अ अँकर म्हणून, ॲज अ थॉट प्रोसेस म्हणून स्वतःला हे म्हणा की त्या फॅमिलीसाठी तुमच्याकडे एक एक्स्ट्रा रोल दिलाय, एक्स्ट्रा एनर्जी द्यावीच लागेल. जेव्हा तुम्ही रेकी चॅनल होतात ना, मी तर कॉन्फिडेंटली म्हणते की फॅमिलीला बॅलन्स आणि सांभाळायचा रोल तुमच्याकडे, म्हणून तुम्ही रेकी शिकायला आलात. किती जणांना कळलं? याचा अर्थ पुन्हा असं नाही घरच्या 4 लोकांना, हा तुम्हाला रेकीनी सिलेक्ट नाही केलं, हे बघा मला रेकीनी सिलेक्ट केलं नाही, ते पण रेकी अलाव करत नाही. एव्हरीथिंग इज इन दॅट समर्पण भाव, आणि त्या गोष्टींनी तुम्ही त्याला रिसीव्ह करा. पेन टेकिंग कॅपॅसिटी आपोआप वाढणार. आणि थोडंसं घाबरवणारं एक वाक्य मी नक्कीच बोलते. माझा हा एक जनरल एक्सपिरियन्स आहे की तुमच्या आयुष्यात जेव्हा खूप काही एक्स्ट्रॉर्डनरी घडणार असतं ना, तेव्हाच रेकी येते. दोन्ही वेनी. एक तर खूप चांगलं, आयदर काहीतरी एवढं पेनफुल की ती दोन्ही गोष्टीची काळजी घेते. इट्स अप टू विथ युअर सिच्युएशन. मे बी एखादी गोष्ट अशी येणार आहे जी सांभाळायला तुम्हाला ताकद लागणार आहे, ती पेनफुल आहे, तर एकीने आधीच प्लॅन केलाय, बाबा पहिले मी येते म्हणजे तुला ते सांभाळायला सोपं जाईल. किंवा एखादा इतका छान सक्सेस की त्याच्यासाठी पण ती आधीच येते, बाबा तू परत कशात वाहून जायला नको, त्यासाठी पण मी येते. लक्षात आलं? काही माझ्या, आणि तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही प्लीज सांगा ना, तर आय एम सॉरी, मला नाही सांगता येत. म्हणजे मला असे प्रश्नही करू नका, मॅडम तुम्हाला आमच्याबद्दल असं काही दिसतंय का, चांगलं घडणार आहे का वाईट. एव्हरी सेकंद आपली एनर्जी बदलत असते. जरा म्हणा एव्हरी सेकंद. आज जरी मी तुमचा एनर्जी स्कॅन केला ना, 5 मिनिटांनी तो पूर्ण ऑरा बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. आज मी सांगतेय म्हणूनच सगळं नाही, जस्ट लिव्ह इन दॅट नाऊ वाला एनर्जी. हे ज्या क्षणी लक्षात येईल ना की ठरवलं तर सगळं आहे आणि ठरवलं तर सगळं एका सेकंदात व्हॅनिश होऊ शकतं, जस्ट बिलीव्ह ऑन दॅट. अँड रेकीचा सगळ्यात इम्पॉर्टंट लॉ आहे लिव्ह अँड नाऊ. जर ऍक्शनने सांगा लिव्ह अँड नाऊ, आज मध्ये जा. जितकं सोपं जाणार आहे ना. आणि जसं जे मी सेंटेन्स विचारलं, जर आपल्याला माहितीये की दुसऱ्या 2 तासांनी 1 तासांनी नाही माहिती, तर आजचा तास असा जगा ना, जो शेवटचा असेल तर आपण कसा जगणार आहे.
इट इज व्हेरी गुड प्रॅक्टिस. इट इज नॉट निगेटिव्ह सेंटेन्स. की आजचा माझा दिवसच शेवटचा आहे, मी हे कसं जगणार, तर याला निगेटिव्ह सेंटेन्स नाही म्हणत. जगातलं सगळ्यात हायर पॉझिटिव्हिटी वाला सेंटेन्स आहे हा. मग मी एक आई म्हणून खूप जगणार, मी एक मुलगी म्हणून खूप जगणार, मी एक बायको म्हणून माझं सगळं देणार, एक समाजाचं देणं म्हणून मी प्रत्येक जणाला कोणत्या अँगलनी करणार. जस्ट लिव्ह इन दॅट फॉर्म्युला. आणि त्याच्यात ग्रॅटिट्यूड इज इम्पॉर्टंट. समजावू शकले? आणि मी जे काय समजवतीये ना, त्याच्यातलं फक्त 1% समजलं पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे. किती? ओन्ली 1%. मग आता किती जणांना वाटतं सकाळपासून ते आतापर्यंत 2 तासात जे काय बोललो, ऍटलीस्ट त्याच्यातलं तुम्ही 25% समजलात. शो मी विथ दिस. आय एम आस्किंग ओन्ली 25%. मग तुम्ही माझ्या एक्सपेक्टेशनच्या तो 24% पुढे आहात. ओन्ली 1% चेंज. नेचर एक चेंज आपोआप घडवते. फक्त त्या सिस्टीम मध्ये ठेवण्यासाठी मला मीडिएटर बनायचंय. आणि आय एम शुअर जो प्रवास आपण आज सुरू केलाय, काही जण रेकॉर्डिंग मध्ये ऐकून उद्याचा क्लास जॉईन करतील, पण आज आणि उद्या तरी रेकॉर्डिंग चालू शकते. डे 3 आणि डे 4 रेकॉर्डिंग नाहीच चालू शकत, कारण काही गोष्टी आपण इतक्या वेगळ्या लेवलनी कनेक्ट करतो. आणि स्पेशली उद्या पण. उद्या रेकॉर्डिंग यासाठी नाही चालणार, म्हणजे रेकॉर्डिंग मिळेल, पण ब्रेक थ्रू सेशन जो आहे ना, तो लाईव्ह होणार आहे तुमचा. ते जे मेडिटेशनचा जो तुमचा एक्सपिरियन्स असणार आहे ना, तो लाईव्ह असणार आहे. तर कोणी पण आता सुट्टी घ्यायची नाही. जर ती सुट्टी झाली तर पुन्हा बॅच रिपीट करावी लागेल. त्यापेक्षा आता आलाय हा प्रवास, जेवढे जण लाईव्ह कनेक्टेड आहेत ते तर राहणार, पण आज एखाद्या कारणाने कोणी नाही उठलं तरी अपॉर्च्युनिटी मिस नाही झाली. ते उद्यापासून पण जॉईन करू शकतात ही रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर. तर रिस्पेक्ट ऑफ टाइम मी इथं आज थांबणार आहे. उद्याला आपण कंटिन्यू करू. जायच्या आधी पुन्हा 2 शेअरिंग की कसं वाटलं ओव्हरऑल, आणि मग आपण थांबू. आणि जर कोणाचा काही प्रश्न असेल तर तोही तुम्ही विचारू शकता. तर 2 जण फक्त. असं नाही, मला शब्द आवडतात, मला त्या शब्दांनी ताकद मिळते की हाऊ यू फील, कसं वाटलं. मिनल ताई, तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं. मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित कनेक्ट होऊ शकले का? एकदा अनम्यूट कराल, मी ना एक बटन पाठवते, त्याला ओके करा फक्त. मी 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 मिनल ना का अजून कोणी येस, मिनल? तुम्हीच. थँक्यू फॉर सिलेक्टिंग मी. माझ्या डोक्यात ते विचारच होते की आज आपण एक्सप्रेस व्हावं. माझी एक मैत्रीण आहे, माझी सखी म्हणा, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, ती इथे आत्ता आहे, नेहा मिटबावकर. आणि तिने मला तुमच्याबद्दल सांगितलं आणि जॉईन व्हा म्हणाली. तर मला वाटलं की तो एक संकेतच आहे निसर्गाकडून आलेला. तर मी तो घ्यायला हवा आणि एक्सपिरियन्स करायला हवं, म्हणून मी आज उठून जॉईन झालेली आहे. आणि अत्यंत आय एम व्हेरी हॅपी की माझं वय 72 आहे, पण ॲट द एज ऑफ 72 ऑल्सो काही गोष्टी आयुष्यात काही आपल्या चुकलेल्या आहेत, किंवा आता आपण आपला ॲटिट्यूड बदलला पाहिजे. आणि पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन अजूनही मला गरज आहे त्याची, आणि ती बदलायची एनर्जी मला आता तुमच्याशी आपल्या टॉक झाल्यानंतर मला नक्कीच जाणीव झाली की येस, अजूनही वेळ गेली नाहीये. आय कॅन मेक माय लाईफ मोर हॅपी अँड आय विल डेफिनेटली कंटिन्यू विथ यू. दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. अँड थँक्यू नेहा. आता आय एम रिअली थँक्यू. तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हटलं ना, तर ते आय हॅव टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू नेहा. आय एम सो हॅपी. नेहा, हाऊ यू फील? त्यांचा तो आनंद पाहून ऍज अ मीडिएटर म्हणून तुम्हाला काय फील होत? कुठे गेली आहे नेहा ताई? आता होती ना. हाय नेहा. अनम्यूट अनम्यूट केलं नाहीये तिने. हो, मी इथून. नेहा ताई, त्या व्हिडिओवर क्लिक होत आहे, त्या बटनावर एकदा करा. येस, आता आलं? हा हा हा, एक मिनिट. मॅडम, मला काही दिसत नाही. हा, आम्हाला दिसतंय तुम्ही. हा, अच्छा, ओके. मॅडम, मी तुम्हाला खरं सांगू, मी आता स्वित्झर्लंडमध्ये आहे, माझ्या मुलीच्या घरी. आणि आता रात्रीचे 2:30 वाजले. मला तुम्हाला तुमचं सेशन करायचं, म्हणजे तुमच्या बरोबर रेकी करायची. मी रेकी घेतलेली आहे मुंबईमध्ये, परंतु मला तुमच्याबरोबर घ्यायची खूप इच्छा होती अशी आतमध्ये. आणि माझी म्हणजे मी जिथे आता मागच्या डिसेंबरमध्ये मी त्या एका प्रोग्रामला गेले होते, तिथे माझी मैत्रीण प्रियांका गोडबोले, तिने मला हे पाठवलं.
आणि मला एवढा आनंद झाला की माझ्या मनात ते होतं आणि मला ते मिळालं आणि तुमच्याकडून ते मला घ्यायचं होतं आणि म्हणून मी ऑलरेडी तुमची म्हणजे रेकीसाठी मी पैसे हे ते वगैरे पण भरले परत पुन्हा शिकण्यासाठी पुन्हा तुमचा आवाज तुमच्या तुमची ऊर्जा घेण्यासाठी आणि म्हणूनच मला खूप म्हणजे आणि माझ्या जास्तीत जास्त मैत्रिणींना पण मी सांगितलं की तुमचं हे सेशन घ्यायला आणि मला खूप तुमचं ऐकून मला खूप खूप छान वाटलं खूप एनर्जी वाटली मला सो आणि खूप आनंद झाला सो हॅपी नेहाताई, सो हॅपी. ऍक्च्युअली ती गोष्ट आम्हाला जास्त स्ट्रेंथ देऊन गेली की आम्ही तर पहाटेचे 5 बोलतोय, तू ऑलरेडी रात्रीच्या हो 2:30 वाजेपासून तिथं 2:30 जागा. वाजता हो हो सो मी 12:30 ते 2:30 4.5 तासाचा फरक आहे तर वन्स अगेन थँक्यू आणि तुमच्या सगळ्यांना ग्रॅटिट्यूड. आपण एक फॅमिली आहोत आणि या गोष्टीवर तर मी बिलीव्ह करते की आपल्या प्रत्येकाचे काही ना काही ऋणानुबंध आहेत, त्याच्याशिवाय हे जुळून येत नाही. आज आपण इतकं एकमेकांना ऐकतोय, कनेक्ट होतोय, तर ती निसर्गाची पॉवरच वेगळी आहे. जेव्हा स्कॅनर आणि कनेक्टर आहेत ना, तर त्याच्यावर डाऊट करायचा नाही. दॅट इज माय स्मॉल रिक्वेस्ट. की एवढं सगळं चांगलं माझ्या आयुष्यात होण्याचं कारण काय? मी तेवढं चांगला नाहीये. तर स्टार्ट ग्रॅटिट्यूड फॉर सेल्फ. तर दिस इज माय लास्ट शेअरिंग की आज एंटायर डे मध्ये सेल्फ ग्रॅटिट्यूड मध्ये जास्त राहा. मोस्ट ऑफ द टाइम ना आपण त्या गोष्टीला खूप कमी लेखतो की माझ्यासोबत खूप चांगलं होऊच शकत नाही. का होतंय? तर ग्रॅटिट्यूडचा बेस आहे सेल्फ, पण ज्यावर उद्या मी आणखीन बोलेल. तर जस्ट कनेक्टिव्हिटी देते. सेल्फ ग्रॅटिट्यूडची सुरुवात आज बाय द एक्सपिरियन्स दिवसभर करा. उद्या मी तुमच्या सगळ्यांना कनेक्ट करेल. मला खूप जणांना ऐकायला आवडेल, पण उद्याच्या सेशनमध्ये आणखीन नवीन चेहऱ्याला ऐकेल. वन्स अगेन खरंच थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांमुळे ही फॅमिली आहे आणि येणारी जी ताकद तुम्हाला फील होते, फ्रँकली स्पीकिंग मी नॉर्मल लाईफमध्ये एवढी एनर्जेटिक नसते जेवढी मी या क्लासमुळे होते. तर दिस इज ऑल क्रेडिट गोज टू युअर एनर्जी बिकॉज प्रत्येक माणसाला आपली डेप्थ माहिती असते अँड आय नो माय सेल्फ व्हेरी वेल. अनदर टाइममध्ये मी एक नॉर्मल पर्सन म्हणूनच आहे. मी पण एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक सराउंडिंग म्हणून सगळ्या गोष्टींमधनं जाते. पण हा जो मला रोल मिळाला आहे ना, तो मला वाटते ब्लेसिंग आहे आणि ती बस ब्लेसिंगमुळे मी तुमच्यासोबत कनेक्ट झाली. तर वन्स अगेन थँक्यू सो मच. भेटूयात उद्या सकाळी.